हरे कृष्णा. तर श्री उपदेशामृत या ग्रंथाचं नावच काय दिलेलं आहे? श्री उपदेश आणि अमृत. त्याला इंग्रजीमध्ये नाव दिलेलं आहे नेक्टर ऑफ इन्स्ट्रक्शन. तर श्री म्हणजेच श्रीमती राधाराणी, भगवंतांची शक्ती, किंवा मग त्याला म्हणतो आपण जसं श्रीला वापरतो, श्रीला शक्ती, शक्तिमान, भगवंताची शक्ती आहे श्री, श्री कृष्ण. नंतर उपदेश. उपदेश म्हणजेच इन्स्ट्रक्शन्स, सूचना, आज्ञा आणि आदेश ते मिळालेले आपल्याला या ग्रंथाद्वारे. आणि अमृत, तर ते जे आदेश आहेत, उपदेश आहेत, आज्ञा आहेत, सूचना आहेत, कशा आहेत त्या? अमृतमय. अमृत म्हणजेच मृत नाही, त्या अमृत आहे. जसं आपला आत्मा आपण काय आहे? अमर आहे. तर हे जे काही उपदेश आहेत, हे उपदेश आधी होते, आता आहे आणि भविष्यातही राहणार आहे. तशा प्रकारे हे जे आहेत उपदेश अमृत, भगवंतांसंबंधी, भगवंतांच्या भक्तीमध्ये शक्ती प्राप्त करण्यासाठी, त्या मार्गात पुढे जाण्यासाठी असं हे उपदेश अमृत. आणि या ठिकाणी स्पष्ट प्रभुपादाने सांगितलं गेलं आहे, श्रील रूप गोस्वामी द्वारा रचित श्री उपदेशामृताची मराठीमध्ये अधिकृत प्रस्तुती. आणि प्रभुपादांनी जे रूप गोस्वामी त्यांचं मूळ जे उपदेशामृत आहे त्याची त्या ठिकाणी जे 11 श्लोक त्यांनी सांगितलेले आहेत त्याच्यावर प्रभुपादांनी या ठिकाणी टिप्पणी केलेली आहे. त्याचं भाषांतर आणि अनुवाद आपल्याला दिलेला आहे. तर थोडक्यात आपण जाणून घेऊया. काढा आपण पुढचं पान. याच्यात दिलेलं आहे श्री उपदेशामृत. कृष्ण कृपा श्रीमूर्ती श्री श्रीमद एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद, संस्थापक आचार्य आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. त्यानंतरचं पान पहा, अनुक्रमणिका. तर अनुक्रमणिकेमध्ये या ठिकाणी 11 श्लोक आहेत. तर जे 11 श्लोक आहेत, तर रूप गोस्वामी, सर्वांना कल्पना असेलच आपल्या 6 गोस्वामींची नावं, श्री रूप सनातन भट्ट रघुनाथ, श्री जीव गोपाल भट्ट दास रघुनाथ, हे झाले 6 गोस्वामींचे नाव. किंवा मग वंदे रूप सनातन रघुयुगो श्री जीव गोपालक. रूप सनातन रघुयुगो, युगो म्हणजे 2. कोण आहेत 2? रघु 2 आहेत, म्हणजेच रघुनाथ दास गोस्वामी, रघुनाथ भट्ट गोस्वामी, 2 रघु आहेत. आणि जीव आणि गोपाल, जीव गोस्वामी आणि गोपाल भट्ट गोस्वामी, अशा प्रकारे 6 गोस्वामी आहेत. तर त्यांच्यामध्ये सनातन गोस्वामी सर्वात वरिष्ठ होते आणि रूप गोस्वामी हे विशेष प्रवीण होते लिखाण कार्यामध्ये. आणि जेव्हा जगन्नाथपुरीमध्ये गोस्वामींनी चैतन्य महाप्रभूचा संघ प्राप्त केला, तर जेव्हा जेव्हा चैतन्य महाप्रभू समुद्र किनारी पाहत जात होते आणि ज्या नीलाचल समुद्राला पाहून त्याचं निळं पाणी आणि त्या ठिकाणी वाळूचे छोटे पर्वत होते, ते पर्वत पाहून महाप्रभूंना आठवायचं गोवर्धन आणि समुद्राचं पाणी पाहून महाप्रभूंना आठवायचं यमुना. तर अशा प्रकारे महाप्रभू भाव अवस्थेमध्ये जात होते आणि भावावस्थेत गेल्यानंतर पुन्हा महाप्रभू ज्या भक्तांशी, अंतर्गत भक्तांशी, त्यांच्या नित्य पार्षदांशी चर्चा करत होते, त्यांना काही उपदेश देत, त्यांना काही सूचना सांगत. तर अशाच प्रकारे रूप गोस्वामींनी त्या सर्व पार्षदांपैकी रूप गोस्वामी हे सुद्धा एक मुख्य होते. तर रूप गोस्वामींनी ते जे काही आहे त्याला लिखित करून ठेवलेलं, त्याला स्मृतीमध्ये घेऊन त्यांनी असे काही 11 श्लोक लिहिलेत आणि ते 11 श्लोक फार प्रसिद्ध झालेत आणि त्या 11 श्लोकांचंच नाव आहे मग उपदेशामृत. कोणी लिहिलंय? श्रील रूप गोस्वामींनी, जे रूप मंजरी होते, राधाराणीचे सेवक होते आणि ते चैतन्य महाप्रभूंचे निजी सेवक म्हणून कार्य करत होते. आणि महाप्रभूंच्या आदेशानुसार महाप्रभूंनी जेव्हा बाह्य स्तरावर महाप्रभू यायचे तर इतर भक्तांना काही उपदेश सांगायचे, काही सूचना सांगायच्या, काही अंतर्गत गोष्टी सांगायचे, की काही सूचना सांगायचे, कसं वागायचं, कसं राहायचं, कसं बोलायचं. आणि मग हे रूप गोस्वामींनी 11 श्लोकांमध्ये लिहून काढलेलं आहे. याला म्हणतात उपदेश, म्हणजेच उपदेश, सूचना, आज्ञा
आणि अमृत म्हणजेच अमृत, हे अमृतमय आहे. तर ह्या आपल्याला जो हे पिणार आहे, समजून घेणार आहे, तो सुद्धा अमृतमय होणार आहे. तशा प्रकारे हे जे आहेत त्याला म्हणतात नेक्टर ऑफ इन्स्ट्रक्शन्स, मतलब म्हणजेच आदेशांचं अमृत, त्याचा साठा. आणि साधकांसाठी हे फार फार महत्वाचं आहे. ते आपल्याला सांगतीलच प्रभुपादजी. आपण पुढे जाऊया. तर हे 11 श्लोक आहेत याच्यामध्ये, फक्त 11 श्लोक आहेत. तर आपल्याला पठणासाठी 11 पैकी 3 श्लोक फक्त पाठ करायचे आहेत. पूर्ण श्लोक त्याचं भाषांतर जसं आहे तसं. मग 11 पैकी कोणतेही 3 श्लोक म्हणा. पहिले 3 श्लोक म्हटले तर अतिउत्तम. आता 11 श्लोक जे आहेत, हे 11 श्लोकांची विभागणी आपल्या आचार्यानुसार, तर या उपदेशामृतवर भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर तसेच भक्तिविनोद ठाकूर यांनी बरेच टिप्पणी केलेल्या आहेत, त्याच्यावर ग्रंथ लिहिलेले आहेत. तर भक्तिविनोद ठाकूरांनी सुद्धा त्यांच्या पीयूष वर्षिणी वृत्ती या ग्रंथाद्वारे ते टिप्पणी लिहिलेली आहे. तसेच भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी अनुवृत्ती म्हणून याच्यावर टीका लिहिलेली आहे, पूर्ण 11 श्लोकांवरती. आणि त्या आचार्यांच्या म्हणण्यानुसार 11 श्लोकांची विभागणी कशी केली गेली आहे त्याला म्हणतो आपण ओव्हरव्ह्यू किंवा सिंहावलोकन. थोडक्यात तुम्ही नोट करून घ्या, पुस्तकावर लिहिलं तरी चालेल. तर पहिले 3 जे श्लोक आहेत याला म्हणता येईल श्रद्धापासून प्रेमापर्यंत. पहिले 3 श्लोक आहेत श्रद्धा, म्हणजे श्रद्धा कशी वाढेल. अधोश्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, आसक्ती, भाव, प्रेम. त्यातले पहिले 3 श्लोक आहेत, 1, 2 आणि 3, याच्या तुलना केली गेली आहे श्रद्धा. हा त्याला विभाग दिला गेला आहे. पुढचे जे श्लोक आहेत 4, 5 आणि 6 त्यांना म्हटलंय साधुसंग. म्हणजे साधुसंग कशा प्रकारे घेतला पाहिजे. ददाती प्रतिगृणाती गुह्यमाख्याती पृच्छती, हे जे साधुसंग त्याला नाव दिलं गेलं आहे. नंतर जे 2 श्लोक आहेत, नंतरचा 1 श्लोक 7वा श्लोक. 7वा श्लोक म्हणजेच भजन क्रिया. 7वा श्लोक म्हणजे 4 भाग आहेत. भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा आणि रुची, असं 7व्या श्लोकाला नाव दिलं गेलं आहे. 4 गोष्टी आहेत. नंतर 8वा श्लोक त्याला म्हटलं गेलं आहे आसक्ती. भगवंतांप्रती आसक्ती कशी वाढेल ते 8व्या श्लोकात वर्णन केले गेले आहे. नंतर शेवटचे 3 श्लोक आहेत 9वा, 10वा आणि 11, याला भाव आणि प्रेम. तर भावापर्यंत कसं पोहोचू आपण आणि भावाद्वारे आपण प्रेमापर्यंत कसं पोहोचू ते 9, 10 आणि 11 या 3 श्लोकामध्ये सांगितलं गेलं आहे. आणि थोडक्यात या पूर्ण जे आहे उपदेशामृत या ग्रंथाचे मुख्य विषय, म्हणजे पूर्ण या ग्रंथाचा मुख्य विषय आणि निष्कर्ष काय आहे थोडक्यात आपण आधी सांगून घेऊ, म्हणजे आपल्याला या ग्रंथाविषयी आपल्याला जाणून घ्यायची इच्छा निर्माण होईल. तर काय यातला मुख्य विषय काय आहे, या ग्रंथामध्ये काय काय चर्चा करणार आहोत आपण 11 श्लोकांमध्ये. मन आणि इंद्रिय निग्रह. मगाशी पाहिलं आपण विकसित विषय, कडी, अनंतर शिकवण. त्यातलं म्हणजे मन आणि इंद्रिय निग्रह, मनोवृत्ती कशी असली पाहिजे आपली, इस्कॉनचा उद्देश काय आहे, गुरु आणि शिष्य यांचा संबंध कसा असला पाहिजे ते वर्णन येईल, साधू संघ याची माहिती येईल. नंतर भक्ती आणि भक्त, किती प्रकारच्या भक्ती आहेत आणि किती प्रकारचे भक्त आहेत हे आपण या 9व्या 10व्या श्लोकामध्ये आपण 7व्या 8व्या श्लोकामध्ये समजून घ्यायचा प्रयत्न करू. असे विषय आहेत. पुन्हा एक सांगतो मी, मन आणि इंद्रिय निग्रह, मनोवृत्ती, इस्कॉनचा उद्देश, गुरु आणि शिष्य, साधू संघ, भक्ती आणि भक्त. तर भक्ताचे स्तर कोणते कोणते आहेत, भक्तांचे प्रकार कोणते आहेत, त्याचा व्यवहार कसा आहे आणि भक्तीमध्ये प्रगती आणि पात्रता काय काय करायला कशी केली पाहिजे, आपण कशी करायची, काय पात्रता पाहिजे, या गोष्टी या पूर्ण ग्रंथामध्ये दिलेल्या आहेत. एवढ्या या छोट्याशा ग्रंथामध्ये भरपूर गोष्टी दिलेल्या आहेत. आणि आता निष्कर्ष एकच आहे की आपण एकाच स्वामीला स्वीकारायचं आहे. पण तो स्वामी म्हणजे कोण, इंद्रिय का कृष्ण. तर या निष्कर्ष या ग्रंथाचा.
उपदेशामृतचा निष्कर्ष एवढाच आहे, एकाच स्वामीला स्वीकारायचं आहे, एकतर कृष्ण किंवा आपले इंद्रिय. तर इंद्रियांचं आपल्याला स्वामी व्हायचं, दास व्हायचं आहे का भगवंताचा दास व्हायचंय ते आपल्याला ठरवावं लागेल. म्हणजेच गोस्वामी व्हायचं आहे का गोदास व्हायचं आहे, ते प्रभुपाद आपल्याला हळूहळू तात्पर्य सांगतील. तर थोडक्यात अजून हे जे काही 11 श्लोक आहेत, 11 धडे आहेत, 11 अध्याय आहेत, त्याची तुलना पण केली गेली आहे. तर पहिल्या श्लोकामध्ये वेगावरती नियंत्रण कसं करायचं ते सांगितलं गेलंय. दुसऱ्या काही श्लोकात सांगितले गेले दोष काय काय आहेत आपल्यामधले. नंतर गुण, कोणते 6 गुण आपल्यामध्ये आत्मसात करणं आवश्यक आहे. फक्त तुम्ही लिहू शकता, वेग, दोष, गुण. नंतर आदान प्रदान, भक्तांशी आदान प्रदान कसं केलं पाहिजे. आणि त्यानंतर आहेत 3 प्रकारचे भक्त, म्हणजेच मान देणं, भक्तांना कशा प्रकारे मान द्यायचा आहे. आणि नंतर भक्तांना कसं पाहायचं आहे, म्हणजे दृष्टी आपल्याला प्राप्त करायची आहे. आणि त्यानंतर मग 7व्या श्लोकामध्ये आहे की नामाप्रती स्वाद रुची कशी वाढवायची आहे. नंतर 8व्या श्लोकामध्ये आहे की आपल्याला वृंदावनमध्ये राहण्याची इच्छा प्रकट झाली पाहिजे, आवाज. आणि सर्वात पवित्र स्थान जे आहे 9व्या श्लोकात सांगितलं गेलं आहे, आपलं निवासस्थान आपल्याला कुठे करायचं आहे, वृंदावन, गोवर्धन, गोवर्धनची तलहटी. आणि त्यानंतर 10व्या श्लोकामध्ये आहे की आपला श्रीमती राधाराणी ही सर्वात भगवंतांना प्रिय आहे. म्हणजे आपला तेवढा विश्वास वाढला पाहिजे की श्रीमती राधाराणी की भगवंतांची सर्वात उच्च कोटीचे भक्त आहेत. आणि शेवटी म्हणजे 11व्या श्लोकात सांगितलं गेलं आहे की विशेष जे स्थान आहेत, राधा राणीलाही प्रिय स्थान कुठलं आहे, राधा कुंड. थोडक्यात बघा, आपण नोट करू शकता, पहिले 2 जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये सांगितलं आहे टाळायचं काय, प्रतिकूल काय आहे, प्रतिकूलस्य वर्जनम, काय टाळायचं आहे आपल्याला. आणि नंतरचे जे श्लोक आहेत 3रा, 4था, 5, 6 आणि 7, नंतरचे जे 2 आणि 5 श्लोक आहेत, 3, 4, 5, 6, 7, याच्यामध्ये सांगितलंय अनुकूल काय आहे. समजलं, पहिल्या 2 श्लोकात सांगितलं गेलं आहे काय प्रतिकूल आहे, काय टाळायचं आहे. नंतरच्या 5 श्लोकात सांगितलं गेलं आहे काय अनुकूल आहे, काय पाळायचं आहे. आणि नंतरचे मग शेवटचे श्लोक आहेत 4, 8, 9, 10, 11, त्याला मध्ये की कशा प्रकारे आपलं घरकुल, म्हणजे समजा अनुकूल, प्रतिकूल, पहिले 2 श्लोक प्रतिकूल, नंतर 5 श्लोक अनुकूल, आणि शेवटचे श्लोक आहे घरकुल. आपल्याला वृंदावन, व्रज हे आपलं घरकुल बनवायचं आहे. आपली भावना जी आहे, मोर मन वृंदावन, हे शेवटच्या 4 श्लोकामध्ये वृंदावनचं वर्णन आहे. मग ते व्रज, सर्वात पवित्र स्थान, श्रीमती राधाराणी आणि राधाकुंड, असं या श्लोकांमध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि याचं जे वर्णन आहे आपल्या आचार्यांनी गीतामध्ये सांगितलं गेलं आहे. ओहे वैष्णव ठाकूर जे गीत आहे त्याच्यात स्पष्ट सांगितलं गेलं आहे, क्षय वेगदामी, क्षय दोष शोधी, क्षय गुण देह दासे, क्षय सतसंग देह हे अमाय, बसेची संगे राशी, ओहे वैष्णव ठाकुरा. या गीत मध्ये दिलेलं आहे, स्पष्ट सांगितलं गेलं पहा, क्षय वेग दमी, 6 वेग आहेत, वाचो वेगम, मनसा क्रोध वेगम, जीवा वेगम, उदरपस्थ वेगम, याचं दमन करायचं आहे. आणि नंतर मग क्षय दोष शोधी, 6 दोषांना शोधून काढायचं आहे. म्हणजेच आपल्याला त्याला स्वच्छ करायचं ना, घाण काय आहे ते शोधून काढायची आहे. ते 6 दोष कोणते आहेत, अत्याहार, प्रयास. नंतर क्षय गुण देहदासे, आणि 6 प्रकारचे गुण आहेत ते आपल्याला प्राप्त करायचे आहेत. 6 प्रकारचे गुण म्हणजे काय, कशा प्रकारे आहे, सत्संग, सत्ववृत्ती, ते आपल्यामध्ये येणं आवश्यक आहे. आणि क्षय सत्संग, 6 प्रकारचे सत्संग, म्हणजे आदान प्रदान करायचे आपल्याला वैष्णवांशी, या गोष्टी. आणि या गोष्टी आम्हाला प्रदान करा हे गुरुदेव, हे वैष्णव, आणि तुमच्या बाजूला बसून मी तुम्हाला ही प्रार्थना करत आहे, असं आपल्या आचार्यांनी सांगितलेलं आहे. समजलं. आता पुढे जाऊया आपण. तोपर्यंत सर्वांनी ग्रंथ काढायचा आहे, एक एक ओळ आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू आणि चर्चा करूया.
पुढे प्रस्तावना. सर्व आहेत? सर्व सोबत असेल तर हात वर करा, थम्स अप. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ओके, चालेल. पुढे जाऊया. प्रस्तावना. सगळे सोबत आहेत ना? प्रस्तावनामध्ये बघा, पहिली ओळ, पहिलाच पॅरेग्राफ. कृष्ण भावनामृत संघाचे कार्य श्रील रूप गोस्वामींच्या मार्गदर्शनाखाली चालले आहे. बघा, प्रभुपादांचं जे वाक्य आहे, पहिलंच वाक्य स्पष्ट आहे. आपल्याला यातनं समजेल की याचा संबंध, विषय काय चालू आहे. रूप गोस्वामींशी संबंध जोडलेला आहे. यांना शिकायचं काय आहे. प्रभुपादांची नम्रता बघा, यातनं काय शिकवण आपल्याला मिळेल. यातनं ही जे संघ संस्था आहे, कोणी स्थापना केलेली आहे? संस्थापक आचार्य कोण आहेत? एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय. पण ते प्रभुपाद काय म्हणतायत? कृष्ण भावनामृत संघाचं कार्य श्रील रूप गोस्वामींच्या मार्गदर्शनाखाली चालले आहे. म्हणजे प्रभुपाद, आपले वैष्णव हे तर चालवत आहेतच, पण मार्गदर्शन कोणाचे आहे? रूपानुग. रूपानुग वरायते. तर म्हटलंय स्पष्ट आपल्या आचार्य भक्तिवेदांत ठाकूरांच्या प्रणितीमध्ये आहे की रूप गोस्वामींचे आपण अनुग आहोत, त्यांच्या मार्गावरती आपण चालत आहोत. आणि प्रभुपादांनी पहिल्याच वाक्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की हे मी करत नाहीये, तर हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. म्हणजे जसं आहे तसं ही संस्था आपल्याला हे ज्ञान प्रदान करत आहे. म्हणजे अधिकृतता, ज्ञान, समजणं, वैयक्तिक उपयोग, प्रचार, जे काही पद्धतशीर आपण अभ्यास करत आहोत, त्याचा सगळ्यांचा संबंध याच्याशी येतो. पुढे असा याच्यावर एक कधी प्रश्न विचारला जातो, कृष्ण भावनामृत आंदोलन कोणाच्या मार्गदर्शनाखाली चाललं आहे? कोणाच्या मार्गदर्शनाखाली? श्रील रूप गोस्वामींच्या मार्गदर्शनाखाली. सोपं उत्तर आहे. पुढे गौडीय वैष्णव किंवा बंगाली वैष्णव हे प्रामुख्याने श्री चैतन्य महाप्रभूंचे अनुयायी आहेत आणि वृंदावनातील 6 गोस्वामी हे श्री चैतन्य महाप्रभूंचे प्रत्यक्ष शिष्य आहेत. म्हणून श्रील नरोत्तमदास ठाकूर गातात की रूप रघुनाथ पदे होइबे आकुति, कबे हम बुझबो से युगल प्रीति, गौरांग बोलिते हवे पुलक शरीरा, हरि हरि बोलिते नयने बबनेरा. इथे बघा स्पष्ट म्हटलंय, रूप रघुनाथ पदे होइबे आकुती, कबे हाव भुज बसे युगल परिधी. मी जेव्हा गोस्वामींनी रचलेले साहित्य जाणून घेण्यास उत्सुक होईन, तेव्हा मी राधा कृष्णांच्या दिव्य प्रेम लीला समजण्यास पात्र होईन. म्हणजे आपल्यामध्ये पात्रता नाही, पण गोस्वामींचं जेव्हा साहित्य आहे, म्हणजेच काय, हे जे गोस्वामींनी लिहिलेलं साहित्य आहे, भक्तिरसामृत सिंधू, उपदेशामृत, जेव्हा मी समजून घ्यायचा प्रयत्न करेल, जाणेल, जाणून घेईल, तेव्हा मला राधा कृष्णांच्या दिव्य लीला समजतील. म्हणजेच एवढं दिव्य गुह्य गोष्ट या ग्रंथामध्ये दिलेली आहे. पुढे भगवान श्रीकृष्णांना जाणून घेणे हे एक विज्ञान आहे. आणि विज्ञानचा अर्थ काय? सायन्स. त्याला म्हणतात प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन. ज्ञान मध्ये नॉलेज आणि विज्ञान म्हणजे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन. तर याला व्यवहारामध्ये उपयोग आणणं आवश्यक आहे. फक्त जाणून घ्यायचं नाही, फक्त मानायचं नाही, व्यवहारात आणायचं आहे. फक्त मानतो, आम्ही भगवंतांना मानतो, मानून चालणार नाही. कोणी व्यक्ती भारतामध्ये काय प्रणाम करतो? नाम प्रणाम. मग ते गणपती असो, दुर्गा देवी असो, का भगवान कृष्ण असो, पण मानतात. पण किती लोक जाणतात? सर्व लोक मानतात, थोडेसे जाणतात. पण त्याच्यापेक्षाही फार कमी व्यवहारात, आचरणात आणतात. फक्त मानणं महत्वाचं नाही, जाणणं महत्वाचं आहे. आणि जाणण्यापेक्षा व्यवहारात आणणं महत्वाचं आहे. त्याचा म्हणजेच आपल्याला व्यवहारात आणायचं हे विज्ञान आहे.
भगवंतांना जाणून घ्यायचं म्हणजे विज्ञान आहे, साधारण गोष्ट नाही. आणि या विज्ञानाचे वरदान मनुष्य समाजाला देण्यासाठी श्री चैतन्य महाप्रभूंनी अवतार घेतला होता. आणि हे सांगण्यासाठीच शिक्षार्थमेक पुरुष पुराण श्रीकृष्ण चैतन्य शरीरधारी कृपांबुधीर्स तमहं प्रपद्ये. सर भट्टाचार्य यांनी वर्णन केले 2 श्लोकामध्ये महाप्रभूंचं विशेष. श्रीकृष्ण चैतन्य शरीरधारी कृपांबुधीर्स तमहं प्रपद्ये. त्यांनी काय केलंय? वैराग्य विद्या निज भक्ती योग हे ज्ञान आपल्याला प्रदान केलेलं आहे, स्वतः येऊन दिलेलं आहे आपल्या हाती. जसं उदाहरण तुम्हाला सांगतो, व्यावहारिक उदाहरण मी नेहमी सांगत असतो की एखाद्याला लग्नाची कोणी आमंत्रण दिलं फोनवरती, तर आपण जवळच्या लांबचा नातेवाईक असेल तर लग्नाला जातो, फोन केला तरी मेसेज केला तरी. पण जवळचा असेल तर आपण जात नाही का? त्याने मला स्वतःहून येऊन पत्रिका दिली पाहिजे, माझ्या घरी आला पाहिजे. तसं बऱ्याचदा आपल्या मनात अडून बसतो आपण. तिथं महाप्रभूंनी काय केलंय? स्वतः घरी आपला येऊ म्हणजे या भूतलावरती येऊन आपल्याला शिकवलेलं आहे, हे ज्ञान प्रदान केलेलं आहे. परका व्यक्तीसारखं नाही, मेसेज केला फक्त, सांगून दिलेलं आहे. स्वतःहून येऊन शिकवलेलं आहे. का? हे देण्यासाठी. कोणाला देण्यासाठी? मनुष्य समाजाला देण्यासाठी. आणि का दिलं हे? वरदान. हे फार मोठं वरदान आहे. महाप्रभूची कृपा आपल्यावरती आहे. आणि भगवान श्रीकृष्णांच्या सर्व लीलांपैकी त्यांनी गोपींबरोबर केलेल्या प्रेमलीला या सर्वोच्च आहेत. आणि सर्वोच्च जे आहेत कृष्ण प्रेम, राधाराणी प्रेम, हे प्रेम त्यांनी प्रदान केलेलं आहे. सर्व गोपिकांमध्ये श्रीमती राधाराणी श्रेष्ठ आहेत व तिचा भाव धारण करून श्री चैतन्य महाप्रभू अवतरित झाले होते. म्हणून भगवान श्री चैतन्य महाप्रभूंचे अवतार कार्य समजून घेण्यासाठी व त्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण करण्यासाठी आपण 6 गोस्वामींच्या उपदेशांचे गंभीरपणे पालन केले पाहिजे. तर कशासाठी हे? श्री कृष्ण चैतन्य राधा कृष्ण नहे अन्य. राधा कृष्ण यांना समजून घेण्यासाठी म्हणजे चैतन्य महाप्रभूंना समजून घेण्यासाठी हे 6 गोस्वामी आहेत, यांच्या पदचिन्हांचं अनुसरण करत करत त्यांच्या उपदेशांचं म्हणजेच उपदेशामृतचं आपण गंभीरपणे पालन केलं पाहिजे. आता आपण म्हणजे कोण? इस्कॉनचे भक्त का आपले शेजारी का आपल्या बाजूला बसलेले भक्त का आपल्या मंदिराचे भक्त? नाही. आपण उद्धार कोणाला करायचा आहे? दुसऱ्या ब्रह्मचारी भक्तांना, मंदिरातल्या भक्तांना नाही, सगळ्यांना उद्धार, स्वतःला. आपल्याला वैकुंठात कोणाला जायचं आहे? तेव्हा म्हणत नाही आपण दुसऱ्याला, शेजारच्याला, स्वतःला. मग हे ज्ञान कोणासाठी आहे? स्वतःसाठी आहे, इतरांसाठी नाही. हे स्वतःसाठी. स्वतःला आपल्याला सुधारायचं आहे, समजून घ्यायचं आहे आणि आपल्याला गंभीर व्हायचं आहे या आदेशांचं पालन करत करत. हे 6 गोस्वामी म्हणजे कोण? त्यांची नावं पण पाठ झाली पाहिजे, कारण ज्यांच्याशी आपला संबंध जोडणार आहोत त्यांच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा मी दीक्षेच्या वेळेस लोकांना विचारतो की तुमच्या अल्टरमध्ये जे व्यक्ती आहेत त्यांची नावं सांगाल का? जवळपास 24 जण, 22 ते 24 जण आपल्या अल्टरमध्ये आहेत. पण आपल्याला माहित नसतं आपल्या घरात किती व्यक्ती आहेत. त्यांची नावं माहिती असणं पाहिजे. कोणाची पूजा करतोय आपण, कोणाला अगरबत्ती फिरवतो, कोणाला दिवा ओवाळतो आपण. त्या गोष्टी माहिती असणं कमीत कमी जे वरिष्ठ भक्त आहेत, दीक्षित भक्त, त्यांना माहिती असणं गरजेचं आहे की कोण कोण आपल्या अल्टरमध्ये बसलेलं आहे. तर हे कोण आहे 6 गोस्वामी? म्हणजे श्री रूप, सनातन, भट्ट रघुनाथ, श्री जीव, गोपाल भट्ट आणि दास रघुनाथ हे होत. श्री रूप गोस्वामी हे सर्व गोस्वामींचे प्रमुख होते. तसं पाहिलं तर वरिष्ठ जे आहेत सनातन गोस्वामी होते, पण त्याच्यामध्ये विशेष ज्ञानी चाणाक्ष बुद्धिमान जे होते रूप गोस्वामी होते. व आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी उपदेशामृत नामक ग्रंथ आपल्याला दिला आहे. त्यांनी दिलाय कोणाला? आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी. म्हणजे आपण म्हणू की मला कोणी सांगतच नाही, मला काउन्सिलरच नाहीये, मला कोणी गुरुच नाहीये, शिक्षा गुरु नाहीये. तर हे आपल्याला ग्रंथ हेच गुरु. बुक्स आर द बेसिस. हे आपल्याला मार्गदर्शन करत असतात. पण आपण काय म्हणतो? नाही, मला कोणी विचारतच नाही, मला कोणी बोलतच नाही, माझ्याकडे कोणाचं लक्षच नाही. गोस्वामींनी त्यासाठीच तर आपल्याला हे ग्रंथ दिलेले आहेत. म्हणून म्हणतात ना, ग्रंथ हे गुरु, गुरुचं कार्य करतात, मार्गदर्शन करतायत आपल्याला. ज्याप्रमाणे श्री चैतन्य महाप्रभूंनी शिक्षाष्टक
नामक 8 श्लोक रचिले होते, त्याचप्रमाणे रूप गोस्वामींनी आपल्याला उपदेश अमृत हा ग्रंथ दिला आहे. या ग्रंथाचे अध्ययन करून आपण शुद्ध वैष्णव भक्त होऊ शकतो. हरिबोल. म्हणजे याचं अध्ययन करून आपण शुद्ध भक्त बनू, म्हणजे हीच गॅरंटी आहे. बघा याचा विषय काय चालू थोडक्यात, कृष्णाशी संबंध आहे. आशय काय आहे, कृष्ण आहे. कडी याची शृंखला कुठे कुठे जोडली गेली आहे, भक्तीशी जोडली गेली आहे, आपल्याला मार्गदर्शन देण्यासाठी जोडली गेली आहे. आणि यातनं शिकवण काय घ्यायचं आपण, की हे आपल्यासाठी साठा आहे, पुंजी आहे. समजल्या गोष्टी विकसित, या गोष्टी आपण पाहतो पुढे. आध्यात्मिक जीवनातील विविध क्रियांपैकी मन व इंद्रियावर नियंत्रण करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. तर आपलं कर्तव्य काय आहे, हे गोस्वामींनुसार काय म्हटलं आहे, मन आणि इंद्रियावर नियंत्रण हा पण एक विषय आहे, मगाशी आपण चर्चा केली. तर मन आणि इंद्रियावर नियंत्रण करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. म्हणून पहिला श्लोक काय आहे, वाचो वेगम मनसा क्रोध वेगम. जोपर्यंत आपण मन व इंद्रियावर नियंत्रण करीत नाही, तोपर्यंत आपण आध्यात्मिक जीवनात प्रगती करू शकत नाही. आपण प्रगती कशी केली आहे कसं ओळखायचं, जोपर्यंत आपण मनावरती आणि इंद्रियावर नियंत्रण केलं आहे. त्याचं उदाहरण आपण श्लोकामध्ये घेऊया. पहिल्या श्लोकात मनावर नियंत्रण म्हणजे काय, हा फार मोठा विषय आहे. तर ज्याचं मन ताब्यात, त्याने सर्व जग ताब्यात. ज्याने मन जिंकलं त्याने जग जिंकलं. तर मन हे जिंकणं फार 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 कठीण आहे. हे अर्जुनाने पण सांगितलं आहे, चंचलम ही मन कृष्ण. म्हणून जोपर्यंत आपलं मन इंद्रियावर नियंत्रण करीत नाही, म्हणजेच इंद्रिय खाली आहेत त्याच्या वरती मन आहे. मना षष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. लिंक जोडली की नाही आपण, समज जोडला गीतेशी, अर्जुनाशी. बघा म्हणजे आपण समजण्यासाठी आपण ते शिकत आहोत हळूहळू. शिकता शिकता आपण शिकवलं पाहिजे. तर समजून घ्यायचा प्रयत्न करा की मनाचा संबंध जोडला गेला आहे, कारण जोपर्यंत आपण ते नियंत्रण करत नाही, ताब्यात घेत नाहीत, तोपर्यंत आपण प्रगती करू शकत नाही. म्हणजे आपण प्रगती केली कशी ओळखायची, आपले मन आणि इंद्रियावर ताब्यात आहे. नाहीतर घरी सांगतोय आपण, आज पाऊस पडला आहे, भजी होऊ द्या. बरेच दिवस झाले मी शिरा खाल्लेला नाही, शिरा बनवा. याचा अर्थ आपलं मन ताब्यात आहे का, इंद्रिय ताब्यात आहेत का, आपण प्रगती केली आहे का, हे मी सांगत नाहीये, आपण स्वतःचे पाहू शकतो आपण. आणि शेजारच्याला म्हणू नका. समजा आपल्या प्रभूजींनी सांगितलं असेल सकाळी बनवायला भाजी, माताजीने सांगितलं असेल मला भाजी इच्छा होती म्हणून केली, तसं एकमेकावर आरोप करू नका. हे जे ज्ञान आहे हे कोणासाठी, हे ज्ञान चष्मा म्हणून वापरायचं आहे, दुर्बीण म्हणून नाही, मायक्रोस्कोप किंवा टेलिस्कोप म्हणून नाही, तर हे स्वतःसाठी आहे. इतरांना पाहू नका, स्वतःला साठी आहे. म्हणून आपल्या इंद्रियावर आणि मनावर नियंत्रण करायचं आपल्याला. आपल्याच मनावर आपलं नियंत्रण नसेल तर दुसऱ्याच्या मनावर काय नियंत्रण ठेवू आपण. समजा आता उदाहरण सांगतो, बरेच जण या ठिकाणी ग्रस्त आहेत त्यामुळे थोडा विषय निघाला, की समजा आपलं मन आपल्याला एवढं त्रास देतं आणि जेव्हा लग्न होतं दुसरं मन आपल्याकडे येतं. जेव्हा मुलं बाळ होतात तिसरं मन, चौथं मन, सासू सासरे पाचवं मन, सहावं मन, नणंद, व्याही, आता किती मनाला सांभाळायचं. तर काय करणार आपण त्यासाठी, मग ह्याच्यावर इंद्रियावर आधी नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. पण एक छोटीशी पायरी आहे, आधी इंद्रिय विषय, नंतर इंद्रिय, नंतर मन, नंतर बुद्धी, नंतर आत्मा, नंतर भगवान. अशा पायऱ्या ना, फार कठीण आहे, म्हणजे घाबरत नाही आपल्याला मी. हळूहळू आचार्यांच्या कृपेने आपण ते पार करू शकतो. इंद्रिय विषय समोर जे वस्तू आहेत, म्हणून आउट ऑफ माइंड आउट ऑफ साइट. आपल्या समोर जर वस्तू असेल एखादी तर आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण होईल, मग इंद्रिय भाग पळतील आणि मग इंद्रियांच्या वरती मन त्याला पळवायला लावेल आणि मनाच्या वरती मग बुद्धी त्याला सांगते असंच कर, आणि बुद्धीच्या वरती मग आत्मा, नंतर मग परमात्मा, नंतर भगवंत आहे. असं हळू आपल्याला जायचं आहे. तो विषय नंतर आपण हळूहळू घेत राहूया पुढे गेल्यावर.
मनसा वेगम त्या ठिकाणी येईल ते. आता पुढे भौतिक जगातील प्रत्येक जण म्हणजेच या ठिकाणी बसलेले नाहीयेत, आम्ही तुम्ही सर्वजण आहेत. रज आणि तमोगुणांनी ग्रासलेला आहे. या भौतिक जगात रजोगुण, तमोगुण यांचा प्रभाव एवढ्या प्रमाणात आहे. कुठे ना कुठे सारखं मोबाईल म्हणा किंवा टीव्ही आहेत, न्यूजपेपर आहेत, मंदिरात आहेत, बाहेर आहेत, कार्यक्रमात आहेत. रजू सारखं धावपळ सुरू असते, पळापळ. आणि म्हणून रूप गोस्वामींच्या उपदेशांचे पालन करून आपण सत्व गुणाच्या स्तरापर्यंत स्वतःची प्रगती केली पाहिजे. आणि त्यानंतर पुढची प्रगती कशी करता येईल या संबंधी सर्व गोष्टींचा आपल्याला उलगडा होईल. आणि हळूहळू आपण सत्वगुणामध्ये येऊ आणि मग बाकी गोष्टी आपल्याला समजतील काय सुरू आहे. अजूनही काही भक्त विचार करतायत काय चालू आहे. तर आपल्याला हळूहळू उलगडा होईल. घाबरायची आवश्यकता नाही. आपण त्या मार्गावरती आहोत. एक दिवस आपण पोहोचू. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन जब पढ़ेंगे प्रभुपाद किताब हर दिन हम होंगे कामयाब एक दिन. तर हे आपल्याला मार्ग दाखवत आहे की आपण कामयाब तर होणारच आहोत, पण आपण रोज या ग्रंथाचं वाचन केलं तर आपल्याला हळूहळू सर्व गोष्टी उलगडतील. एक एक कडी उघडेल, एक एक दरवाजे उघडतील, एक एक पाऊल आपण पुढे जाऊया, एक एक पायरी आपण वर चढूया. पुढे आता हे जे वाक्य याला म्हणतात गोल्डन स्टेटमेंट. आणि हे जे वाक्य पुढचं ते एका प्रश्नाचं उत्तर आहे. कृष्ण भावनेतील प्रगती साधकाच्या मनोवृत्तीवर अवलंबून असते. एवढं समजलं तर हे पूर्ण तात्पर्य 2 पेज तुम्हाला समजलं. अंडरलाईन करा आपण या वाक्याला. कृष्ण भावनेतील प्रगती साधकाच्या मनोवृत्तीवर अवलंबून असते. आता मनोवृत्ती म्हणजे याची भावना, शारीरिक वृत्ती नाही, त्याचा पेहराव नाही, पोशाख नाही, त्याचा मनातील भावना. आणि त्यालाच प्रभुपादांनी नाव दिलेलं आहे कृष्ण भावना. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. आता बघा एक एक शब्द यातला महत्वाचा आहे. कृष्ण भावनेमधील म्हणजे आपण जर कृष्ण भावना जर कृष्ण भावना असेल तर याच्यामध्ये प्रगती म्हणजे आपण किती पुढे गेलेलो आहोत, किती पाण्यामध्ये आहोत. तर हे काय साधकाच्या, आता जो साधना करतो या मार्गावरती आहे, हळूहळू जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय, इस्कॉन मध्ये जोडलेला आहे किंवा कोर्समध्ये आलेला आहे, तो साधक व्यक्ती आहे. तर त्या साधकाने कृष्ण भावनेत प्रगती करण्यासाठी आपली मनोवृत्ती पाहणं गरजेचं आहे. मनोभावना किंवा मानसिकता त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे मनातील भावना काय आहेत ते महत्वाचं आहे. आणि त्याच्यावर अवलंबून आहेत म्हणजे याच्यावर डिपेंड आहे. जशी मनातील भावना राहील, मनोवृत्ती राहील, तसं हळूहळू आपण प्रगती करत जाऊ. म्हणजेच बाहेरनं दमन, आतून शमन. शम दम तपशोच्चम. म्हणजेच मनात सुद्धा आपल्याला त्या इंद्रिय निग्रह करायचा आहे. बाहेरून तर आपण समजा एखादी वस्तू खात नाही, पीत नाही, पण आतून कधी इच्छा होता कामा नये. तर म्हणून कृष्ण भावनेमध्ये आपण प्रगती कशी केली गेली आहे, हे आपल्या मनातील भावनेवर अवलंबून आहे. म्हणजे आता आपण किती पाण्यामध्ये आहोत, किती पुढे गेलेलो आहोत, हे कसं समजेल आपल्याला? हे आपल्याला वैयक्तिक समजेल. समोरचा व्यक्ती, बाजूचा व्यक्ती, शेजारचा व्यक्ती आपल्याला सांगू शकणार नाही. जप करताना आपण चिंतन कोणाचं करतो आहे हे आपल्याला आणि भगवंताला माहिती आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपण भगवंताचं नाव घेतो आहोत का काय विचार करतो आहे हे बाजूच्या कोणालाही माहित नाही. म्हणून भक्ती ही वैयक्तिक आहे. आपल्या मनोवृत्तीवर ती प्रगती अवलंबून आहे. मग भक्त कोणाला बनवायचं आहे? आपल्या मनाला भक्त बनवायचं आहे. जर आपलं मन भक्त बनलं तर बाकी काही करायची आवश्यकता नाही. आपोआप सर्व गोष्टी होत राहतील. कृष्ण भावनेच्या साधकाने गोस्वामी झाले पाहिजे. आता साधक म्हणजे कोण? जो जो साधना करतो. आता या ठिकाणी सर्व साधक आहेत. काही माताजी आहेत, नंतर काही मुली असतील, काही वरिष्ठ असतील. तर सर्व जे सगळे साधक आहेत, तर या साधकाने गोस्वामी झालं पाहिजे. ते साधक म्हटले गेलं आहे. केवळ स्त्रिया, पुरुष
वृद्ध, अबाल शब्द आलेला नाहीये. साधक, जो साधना करतो तो साधक आहे, मग तो कोणीही असो. मग त्या साधकाने गोस्वामी झालं पाहिजे. म्हणजे प्रभुपादांचं म्हणणं काय आहे की आपण सगळ्यांनी गोस्वामी झालं पाहिजे. सर्वांना गोस्वामी बनायचं आहे. कोणाला गोस्वामी बनायचं आहे? बनणार तर आपण आहोत, त्या मार्गावर आहोत. म्हणजे सर्व गोस्वामी बनायचं आहे. पुढे बघा, पुढे स्पष्ट होईल सगळ्या गोष्टी. वैष्णवांना साधारणपणे गोस्वामी म्हणून संबोधलं जातं. हरी बोल. तर आपण सर्व वैष्णव आहोत की नाही? नावाचा जप करत आहोत. 3 प्रकारचे वैष्णव आहेत, ते हळूहळू समजेल, पुढे येईल. तर आपण वैष्णवांना गोस्वामी म्हणून संबोधलं जातं, कारण ते इंद्रियावर नियंत्रण करतात. वृंदावनातील मंदिराच्या अध्यक्षांना याच नावाने ओळखले जाते. रमेशचंद्र गोस्वामी, हेचंद्र गोस्वामी ऐकलं असेल ना आपण. ज्याला भगवान श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त होण्याची इच्छा आहे, त्याने गोस्वामी झालेच पाहिजे. बघा प्रभुपादांचं काय म्हणजे भावना आहे प्रभुपादांची, यातून लगेच कळते आपल्याला. प्रभुपादांचं मूड आणि मिशन, प्रभुपादांची भावना आणि प्रभुपादांचं कार्य काय लगेच कळतं आपल्याला. कडी बघा कशी जोडायची आपल्याला. तर काय विषय चालू आहे? गोस्वामी बनायचं आहे. शृंखला संबंध काय आहे की वैष्णवांना, ज्याला शुद्ध भक्त बनायचे त्याने गोस्वामी झालंच पाहिजे. शिकवण काय मग? आपल्याला गोस्वामी बनावं लागेल. हे आपल्याला शिकायचं. म्हणजे आपल्याला, तुम्हाला, मला म्हटलंय, प्रभुपाद म्हणतात शुद्ध भक्त बनायचं आहे. आपली जी इच्छा असेल तर आपल्याला गोस्वामी झालंच पाहिजे. झालेच पाहिजे बघा. ही मस्ट बिकम गोस्वामी. पुढे गो म्हणजे इंद्रिय आणि स्वामी म्हणजे नियंत्रण करणारा. स्वतःच्या मनावर व इंद्रियावर नियंत्रण केल्याविना मनुष्याला गोस्वामी होता येणार नाही. आणि गोस्वामी व्हायचं कसं ते पण स्पष्ट केलेलं आहे. कसं व्हायचं गोस्वामी? मनावर आणि इंद्रियावर ताबा मिळवायचा आहे, नियंत्रण करायचं आहे. नाहीतर मनुष्याला गोस्वामी होता येणार नाही. आणि गोस्वामी नाही झालं तर मग शुद्ध भक्त बनणार नाही. वैष्णव म्हणता येईल का आपल्याला? नाही. बघा प्रभुपादांनी काय स्पष्ट केलेलं आहे. प्रथम गोस्वामी आणि नंतर शुद्ध भगवत भक्त होऊन जीवनातील सर्वोच्च यश प्राप्त करण्यासाठी आपण श्रील रूप गोस्वामींनी दिलेल्या या उपदेशामृत नामक ग्रंथानुसार आचरण करणे आवश्यक आहे. शिकवण दिली प्रभुपादांनी. काय म्हटलं आहे की प्रथम गोस्वामी बनायचं आपल्याला, आधी इंद्रियावर नियंत्रण करायचं आहे. इंद्रियावर नियंत्रण केलं तर आपण शुद्ध भक्त बनणारच आहे. आंघोळ केली तर आपण स्वच्छ होणारच आहे. आंघोळच नाही केली, स्वच्छ कसं होणार आपण? थंडी वाजते मला, मी बाथरूम मध्ये जात नाही. मग घरचे व्यक्ती काय करतील? तिथे येऊन तुमच्या अंगावर बकेट टाकतील. तसं पण नको. मग आपल्याला कसं, म्हणजे त्याशिवाय पर्याय नाही. शुद्ध भक्त होणं आवश्यक आहे. त्यासाठी गोस्वामी बनणं आधी पहिली पायरी आहे. म्हणजे इंद्रियावर नियंत्रण करणं आधी महत्वाचं आहे. आणि श्रील रूप गोस्वामींनी दिलेल्या उपदेशामृत ग्रंथानुसार, यानुसार आपण आचरण केलं तर आपण काय होणार आहोत हे आपल्याला आवश्यक आहे. म्हणजे हेच गरजेचं आहे. पुढे श्रील रूप गोस्वामी ने भक्ती रसामृत सिंधू, विदग्ध माधव, ललित माधव इत्यादी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. परंतु उपदेशामृत हा ग्रंथ नवसाधक भक्तांसाठी प्राथमिक उपदेश म्हणून योजला आहे. साधकांनी या उपदेशांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. यामुळे त्यांचे जीवन सहजपणे यशस्वी होईल. श्रील प्रभुपाद की जय. बघा स्पष्ट सांगितलं गेलं आहे की जे रूप गोस्वामींनी आहेत त्यांनी मोठमोठे ग्रंथ लिहिलेले आहेत की आपण म्हणून त्यांनी फक्त हे उपदेश सांगितले आहेत. उपदेश नाही, त्यांनी रसामृत, अमृत रसमय सांगितलं आहे. विदग्ध माधव, विरहातल्या लीला, ललित माधव, प्रणयाच्या लीला, असे ग्रंथ पण त्यांनी सांगितले गेले आहेत. आणि त्याच गोस्वामींनी हे नियम पण सांगितले गेले आहेत या ग्रंथामध्ये. आणि हा जो ग्रंथ आहे नवसाधक भक्तांसाठी. आता आपण काय म्हणू, आम्ही तर जुने भक्त झालेलो आहोत. 5 वर्ष, 7 वर्ष, 8, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष. आपण जुने, मग आपल्यासाठी नाही ना ग्रंथ हा. पण आपण सुद्धा नवसाधकच आहोत. आपण कुठे अजून इंद्रियावर नियंत्रण केले गेलं आहे. तर आपण नवसाधक जर स्वतःला समजलं तर आपण प्रगती केली असं आपल्याला समजता येईल. तर ते आवश्यक आहे.
की आपण स्वतःला नवीन भक्त म्हणणं समजणंच आवश्यक आहे. एक वेळेस म्हणायचं नाही, पण समजून घ्यायचं आहे आणि हा ग्रंथ आपल्यासाठीच आहे. म्हणजे नियम पालन फक्त नवीन मुलांनीच करायचं का? नवीन लोकांनीच करायचं का? नवीन भक्तांनीच करायचं का? नाही, जुन्यांनी पण करणं आवश्यक आहे. कधी-कधी आपल्याला वाटतं, की हे नियम नवीन लोकांसाठीच आहे. नाही, जुन्यांसाठी पण आहे. कृष्ण प्रेम फक्त नवीन लोकांसाठीच नाही, जुन्यासाठी पण आहे. तर नियम आहेत, हे सगळ्यांसाठीच आहेत. संन्यासी भक्त पण पालन करतायत, मग आपण का नाही? शुद्ध भक्त पण पालन करतायत, मग आपण का नाही? वरिष्ठ भक्त पण पालन करतायत, आपण का नाही? हे सगळ्यांसाठी नियम दिलेले आहेत. तर चालेल, या ठिकाणी आपलं हे प्रस्तावना संपलेली आहे. श्लोकाला सुरुवात करू आपण. सुरुवात करण्यापूर्वी काहींचा एखादी प्रश्न असेल, तर आपण एखादी प्रश्न विचारा. कोणाचा काही प्रश्न? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम. कोणाचा काही प्रश्न असेल तर सांगा. एक मिनिट, व्हाईट बोर्ड ओपन झालेला आहे. हरे कृष्ण काय? हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. ओके. काही प्रश्न कोणाचा आहे तर हात वर करा. एक मिनिट, आम्ही गॅलरी करतो. शुभद लक्ष्मी माताजी, विचारा. अनम्यूट करा. ही जी आपण प्रस्तावना पाहिली, ज्याचे उद्देश आणि सगळं दिले साधकांसाठी काय काय करायचं, हा जे टॉपिक आहे, जे एवढा भाग आहे, ते याच्यावरती प्रश्न येऊ शकतात का? याच्यावरती एक प्रश्न तुमच्या प्रश्नसंचामध्ये दिलेला आहे. कृष्ण भावनेत प्रगती ही कशावर अवलंबून असते? हा पहिलाच प्रश्न तुमचा आहे ना? हा, तर कशावर अवलंबून असते मग? हा ना, क्वेश्चन बँक तुमचं बघा, प्रश्न संच दिलेला तुम्हाला पाठवला होता मी. एक मिनिट बघतो, माझ्या समोरच आहे सगळं. बघा, पहिलाच प्रश्न आहे तुमच्या प्रश्न संचामध्ये. प्रस्थानावर एकच प्रश्न आहे. कृष्ण भावनामृत मध्ये प्रगती कशावर अवलंबून असते? साधकाच्या मनोवृत्तीवर. हे दोन शब्द फार महत्वाचे आहेत. तर आपल्या प्रश्न संचामध्ये आपल्याला याचं उत्तर 4 ओळीमध्ये, कमीत कमी 2-3 ओळीमध्ये विस्तार करून लिहायचं आहे. धन्यवाद माताजी. पुढे सुनंदा माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. प्रभूजी, तुम्ही भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी टिप्पणी ज्या लिहिल्या तर ते त्यांचे नाव माझे मिस झाले, ते परत थोडे सांगू शकाल का? भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर आणि भक्ती विनोद ठाकूर यांनी उपदेशांवरच्या भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी अनुवृत्ती म्हणून त्यांची टीका आहे. अनुवृत्ती. आणि भक्तिविनोद ठाकूरांची जी आहे त्यांनी टीका लिहिलेली आहे, पीयूष वर्षिणी वृत्ती. पीयूष वर्षिणी वृत्ती. आणि आणखी एक प्रश्न होता. तुम्ही ते जे जसं श्लोकांचं डिव्हिजन सांगताना पहिले 3 श्लोक श्रद्धापासून प्रेमापर्यंत असं जे सांगितलंय, त्याच्यात 8व्या श्लोकाचं काय सांगितलं होतं प्रभूजी? आसक्ती. फक्त आसक्ती. आणि 7व्या श्लोकाला भजन बघा, क्रिया. शेअर करतो वाटलंच. एक मिनिट, पीपीटी मला दाखवतो. समोर दिलेलं बघा, एक स्क्रीनशॉट काढू शकता तुम्ही. हो, या स्पष्ट केलेलं आहे. पहिला 1 ते 3 आहे श्रद्धा, 4 ते 6 आहे साधू संघ, 7वा श्लोक आहे भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा आणि रुची, 8वा श्लोक आहे आसक्ती, आणि 9, 10, 11 श्लोक आहे भाव आणि प्रेम. अशा प्रकारे या 11 श्लोकांची विभागणी करण्यात आलेली आहे. चालेल.
स्क्रीनशॉट पुढे बघा, घेतलेला आहे. थोडक्यात अजून. आणि हे जे आहे या उपदेशामृतचं सार आहे. या गोष्टी आपण विषय चर्चा करणार आहोत, केलेल्या आहेत, मग चर्चा केली. मनावर नियंत्रण, आपली भावना, इस्कॉनचा उद्देश, गुरु शिष्य, साधू संघ, भक्तांमधील व्यवहार, किती प्रकार आहेत, भक्तीचे प्रकार कसे आहेत ते पाहणार आहोत. याचा निष्कर्ष पण आहे. निष्कर्ष काय आहे? हा याचा निष्कर्ष आहे की एकाची सेवा करायची आपल्याला, एकच मालक स्वीकारायचा आहे, इंद्रिय किंवा कृष्ण. कृष्ण. तर गोदास बनायचं आहे का गोस्वामी बनायचं आहे, या मागचा उद्देश आहे या ग्रंथाचा. धन्यवाद. धन्यवाद. अजून कोणाचा प्रश्न? एक आहे ब्रह्मकुमार प्रभू, विचारा. अरे बोल, थोडी लाईट नाही माझ्याकडे तेव्हा, सॉरी. हो चालेल. पण माझा की कृष्ण भावनेमध्ये आपण म्हटलं की मनोवृत्तीवर ही सर्व आपली प्रगती अवलंबून आहे. तर मनोवृत्तीविषयी थोडंसं अधिक सांगा. कारण कसं आहे की अर्जुनाच्या मनावरचा प्रश्न होता की सर्व काही जे आहे ते मनावर अवलंबून आहे. तर ते अधिकरित्या थोडं स्पष्टीकरण केलं तर अधिक चांगलं होईल. थोडंसं करू शकता का? येस प्रभू, चालेल चालेल. तर बघा, सर्वात महत्वाचं म्हणजे मनोवृत्ती म्हणजे काय, त्याची मानसिकता किंवा भावना. तर प्रत्येक गोष्टीमध्ये भावना असणं आवश्यक आहे. तर थोडक्यात बघा, साधना वजा भावना बरोबर कामना, एक समीकरण आहे. साधनेमधून जर भावना वजा केली तर कामना तशा प्रकारे बनते, इज इक्वल टू कामना आहे ना, बरोबर कामना. तर आपली प्रत्येक गोष्टीमध्ये भावना असणं आवश्यक आहे. जर भावना नसेल तर त्या वस्तूला किंमत राहत नाही. जसं बऱ्याचदा आपल्याला कोणी ग्रुपवरती मेसेज केलेला असेल, बऱ्याचदा तो प्रसिद्ध मेसेज आहे, व्हॉट्सअपवरती फार प्रसिद्ध आहे. समजा एखादी पदार्थ आहे, अन्न, त्याच्या जर भावना नसेल तर ते अन्न होईल. भावना टाकली तर काय होईल? प्रसाद, भगवंतांना अर्पण केलं. तसं एखादी कार्य, ते काम होईल. पण त्या कार्यात जर भगवंता संबंध जोडला गेला तर ते सेवा झाली. तसं पाणीच आहे, पण त्याला जर भगवंताचा अभिषेक करून भगवंताला अर्पण केलं ते चरणामृत होईल. तशा प्रकारे प्रत्येक गोष्ट भगवंतांशी जोडणं, ती भावना मनामध्ये असली पाहिजे की मी मालक नाहीये, मी दास आहे, जीवेर स्वरूप आहे कृष्ण नित्यदास. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये भावना एवढीच असली पाहिजे की मी नगण्य आहे, तुच्छ आहे, भगवंत सर्वश्रेष्ठ आहे आणि आपण सेवक आहोत. तसं थोडक्यात त्याला मानसिकता म्हणतो, मेंटॅलिटी. इंग्लिशमध्ये एक शब्द आहे, इंटेंट इज सेइंग दॅन कंटेंट. म्हणजेच आतली भावना पाहणं आवश्यक आहे बाह्य गोष्टीपेक्षा. सारा गाय माखल तिलक गौर मिले ना, अमार निताय मिले ना भोला मन. भक्तवृंद ठाकूरांचं गीत आहे की आपल्याला गौर, सारा गाय माखल तिलक, पूर्ण शरीराला जरी तिलक लावला आपण किंवा चंदनाच्या भांड्यामध्ये जरी उडी मारली आपण तरी गौर मिले ना, गौरांग महाप्रभू भेटणार नाही. कारण आपल्या मनात जर आपल्या भावना नसेल तर, म्हणून आपण मनामध्ये जर प्रार्थना करून जर तिलक लावला पाण्याचा असं थोडा का असो, तरी आपल्या मनावरती, आपल्या मनोवृत्तीवर, आपल्या मानसिकतेवर अवलंबून आहे. आणि ते भगवंतांना ते पाहिजे. म्हणून चैतन्य महाप्रभू काय म्हणतात, मोर मन वृंदावन. महाप्रभू वृंदावनला जाऊन थांबले नाही, तर महाप्रभू म्हणे माझं मन वृंदावन आहे. आणि महाप्रभूंनी मग ते कार्य पुढे चालवलंय, इतरांना गोस्वामींना दिलेलं आहे. आणि गोस्वामीची तीच भावना होती. गोस्वामी वृंदावनला गेलेत का? गेले सेवेसाठी. चैतन्य महाप्रभूंनी आदेश दिला, मग त्या आदेशाचं पालन त्यांनी आपल्या मनावर, जीव की प्राण, लाईफ अँड सोल, आपण हृदयापासून, त्याला म्हणतो हृदय. जे ब्रह्माजींना भगवंतांनी ज्ञान प्रदान कुठे केलं? तेने ब्रह्म हृदय आदि कवये. म्हणून सर्व गोष्टी आपल्या हृदयावर, चित्त, मन, भावना याच्यावरती अवलंबून सर्व गोष्टी आहेत, बाह्य गोष्टीवरती नाही. बाह्य गोष्टी ह्या सुरुवातीला चांगल्या आहेत आणि त्या पण गरजेच्या आहेत, पण त्याच्याहून सर्वात श्रेष्ठ म्हणजे मानसिकता, भावना, मनोवृत्ती, ही फार महत्वाची आहे. तसं याचं वर्णन पुढे येईलच, आपल्या 7व्या-8व्या श्लोकामध्ये येईलच की बाहेरून एखाद्या वैष्णवाला पाहायचं नाही. तसं गंगेमध्ये जर बुडबुडे आले तर ते पाणी घाण होत नाही, त्याची भावना बघा. गंगा ही चरणामृत आहे, भगवंतांच्या चरणापासून आलेली आहे. ते पुढे वर्णन आपलं येईलच. हळूहळू मनोवृत्ती कशी आपली होईल ते एक मनसामध्ये येईल. वाच्य वेगम मनसा, क्रोध वेगम. चालेल प्रभूजी.
एक प्रश्न आहे षडभुज गौरांकडूनचा. येस प्रभू. हरे कृष्ण प्रभूजी. हा माताजी मला बोला. प्रश्न आहे, तुम्ही जे प्रश्न पाठवलेले आहेत 45 प्रत्येक श्लोकांच्या वरती, हा एक श्लोकावर 45 प्रश्न पाठवले 11 श्लोकांपर्यंत. हो मग त्याच्यातले माझे 10 लिहून झाले, ते कधी लिहायचे काय तुम्ही काही कळवलंच नाही. हो, हे जे श्लोक आहेत प्रश्नसंच हे तुमच्या अभ्यासासाठी आहेत आणि तुमच्याकडे ते पुस्तक म्हणून एक नोटबुक त्याच्यावर लिहून ठेवायचे आहेत. त्यांच्यापैकीच 12 ते 15 प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पडतील आणि हे तुम्हाला अभ्यासासाठी राहतील. तुमचं पुस्तक तयार होईल छोटंसं एक नोट्स. मला असं म्हणायचं जसं वेळ मिळेल तसं लिहायचे आहेत ना ते. हो हो, तुमच्या वेळेनुसारच, पण परीक्षेच्या आधी. येस हे झालं. हरे कृष्ण. चालेल. येस हरे कृष्ण. हे तुमच्या अभ्यासासाठी आहेत, पण वेळेवर लिहिलं तर फार उत्तम आहे. जसं आता पहिला प्रश्न आहे त्याचं उत्तर लगेच झालं तुमचं. अशा प्रकारे आपण वेळेवर जर क्लासमध्ये असताना थोडं समजून घेतलं वगैरे काही गोष्टी केल्यात, क्लास नंतर लगेच घरी, तर तुम्हाला ते सोपं जाईल, नाही तर अवघड होईल. दीपक कुलकर्णी शेवटचा प्रश्न. ते अजून 2 प्रश्न आहेत, नंतर पुढे जाऊया. दीपक कुलकर्णी प्रभू विचारा. अनम्यूट करून बोला. दीपक कुलकर्णी. हरे कृष्णा. ठीक आहे. साक्षात वैराग्य मूर्ती प्रभूजी. हरे कृष्णा प्रभु. दंडवत. हाँ बोला दिनवत्सल प्रभु. हाँ प्रभु क्वेश्चन शेयर कीजिए प्रभु को उसमें व्हाट्सएप पर. हाँ व्हाट्सएप ग्रुप पर क्वेश्चन शेयर कीजिए प्रभु. क्वेश्चन क्या दिए प्रभुजी? कल ही भेजे मैंने, कालच पाठवलेले आहेत. हाँ ओके ओके ठीक. कालच पाठवलेले आहेत. त्याला म्हणतात NOI सॉरी क्वेश्चन बँक QB. क्वेश्चन बँक आहेत ते. ठीक आहे प्रभू. मराठी QB बघा ते PDF फाईल आहे. साक्षात वैराग्य मूर्ती प्रभू. शेवटचा प्रश्न, मग पुढे जाऊ. हरे कृष्णा प्रभूजी. मला पण तेच विचारायचं होतं की प्रश्न संच नाहीये आमच्याकडे काल दिलेल्या. पाठवलेला आहे ग्रुपवरती. तुम्ही ग्रुपमध्ये आहेत का प्रभूजी? दुपारी ऍड केले आज आम्हाला. बरं ठीक आहे, पुन्हा एकदा मी पाठवेल संध्याकाळी. चला ठीक आहे. अवधारे लीला माताजी विचारा. अनम्यूट करा. शेवटचा प्रश्न. हरे कृष्णा प्रभूजी. दंडवत प्रणाम. जी प्रश्नावली दिलेली आहे तुम्ही, ते किती ओळीत आन्सर लिहायचंय प्रभूजी प्रत्येक क्वेश्चनचं? तर आपला नियम आहे कमीत कमी 4 ओळी, कारण एका प्रश्नाला 4 मार्क मिळतील, तर 4 ओळी कमीत कमी असणं आवश्यक आहे. आणि जर आता पहा, कृष्ण प्रगती ही साधकाच्या मनोवृत्तीवर अवलंबून आहे, तर तुम्हाला ते समजून सांगायचं 2 ओळीमध्ये विस्तार करायचा आहे. चालेल? ओके, धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. आता पुढे जाऊया आपण. सर्वजण आहे सोबत? ओके आहे तर थम्सअप करा. डन. पुढे जायचं? यस ओके. चला आता मग श्लोक पहिला. तर हा श्लोक महत्वपूर्ण आहे. सुरुवातच बघा, म्हणजे गुरु कसं बनायचं, गुरु बनण्याची पात्रता काय आहे ते बऱ्याचदा या श्लोकाद्वारे सांगितलं जातं. तर सोबत म्हणायचा प्रयत्न करा. वाचो वेगम मनस क्रोध वेगम, वाचो वेगम मनस क्रोध वेगम, जीवा वेगम उदरपस्थ वेगम, जीवा वेगम उदरपस्थ वेगम, एतान वेगान यो विषेत धीरा, एतान वेगान यो विषेत धीरा, सर्वापमिमां पृथ्वीं सशिषात्, सर्वापमिमां पृथ्वीं सशिषात्. शब्दार्थ मीच वाचतो, आपण लक्ष द्या. वाचः म्हणजे वाणीचे, वेगम आवेग, मनसा मनाचे, क्रोध क्रोधाचे, वेगम आवेग, जिव्हा जिभेचे, वेगम आवेग, उदर उपस्थ उदर आणि जननेंद्रियाचे, वेगम आवेग, एतान हे, वेगान आवेग, य म्हणजे जो, विषहेत सहन करू शकतो, धीर धीर,
सर्वाम सर्व अपि निश्चितच इमाम या पृथ्वी स तो मनुष्य शिष्यात शिष्य करू शकतो. म्हणजे कोणता मनुष्य शिष्य करू शकतो? जो या 6 वेगांना आवरू शकतो. बघा, जो धीर मनुष्य वाणी, मन, क्रोध, जिव्हा, उदर आणि जननेंद्रिय यांचे आवेग सहन करू शकतो, तो संपूर्ण जगभरामध्ये शिष्य स्वीकारण्यास पात्र आहे. म्हणजेच एक प्रकारे हे गुरुची पात्रता म्हटलं तरी चालेल. म्हणजे गुरु कोण आहे? की त्यांनी ह्या 6 वेगावरती नियंत्रण करणं, या आवेगावरती नियंत्रण करणं, यांना आपल्या ताब्यात ठेवणं आवश्यक आहे. आता मग आपण म्हणू की मी तर गुरु नाहीच, मला गुरु बनायचंय का आपल्याला? आपल्यापैकी किती जणांना गुरु बनायचंय? हात वर करा बरं. किती भक्तांना गुरु बनायचंय माताजींना? हा प्रश्न मी आयडीसी मध्ये विचारतो बऱ्याचदा. तर गुरु आपल्याला बनायचं नाही आपण म्हणतो, पण चैतन्य महाप्रभूंची आज्ञा आहे, आम्हा आज्ञा गुरु हय्या तार येई देश. म्हणजे आपण महाप्रभूंच्या आज्ञेचं उल्लंघन करतो आहोत. आणि प्रभुपादही म्हणतात, मला माझे शिष्य, माझे अनुयायी गुरु बनलेले पाहायचे आहेत. त्याचा गुरु बनायचं आहे का नाही? बनायचं आहे. त्यांचा आदेश आहे, प्रभुपादांचा आदेश आहे, महाप्रभूंचा आदेश आहे. पण कोणते गुरु बनायचे आपल्याला? 4 प्रकारचे गुरु आहेत. तर आपल्याला गुरु बनायचे म्हणजे शिक्षा गुरु, पथप्रदर्शक गुरु बनू शकतो ना आपण. दीक्षा गुरु बनायचं नाही सध्या. आपल्याला काय बनायचं आहे? शिक्षा गुरु म्हणा किंवा पथप्रदर्शक, लोकांना रस्ता दाखवायचा आहे. कोणी जरी आपल्याला मार्ग दाखवला का, हो इस्कॉनचं ते हरे कृष्ण मंदिर कुठे आहे? समोर आहे, पलीकडच्या गल्लीत जा. तशा प्रकारे आपण सांगतो. म्हणजे आपण शिक्षा गुरु झालो की नाही? पथप्रदर्शक गुरु झालेलो आहोत. आता आपण एवढं ज्ञान प्राप्त करता आहेत म्हणजे आपल्याला शिक्षा गुरु बनायचंच आहे, बनावं लागेल. आता एक ब्राह्मण बनणार आहेत, भक्तिशास्त्री पंडित बनणार आहेत, तर पंडित म्हणजे फक्त गुपचूप बसायचं नाही, बोलावं लागेल. म्हणजे शिक्षा गुरु बनवू शकतो आपण. तर बनायचं आहे की नाही शिक्षा गुरु? कोणाला? प्रचार करणारा म्हणजे शिक्षा गुरु आहे. तर गुरु बनायचं आहे, मग आपण शिक्षा गुरु म्हटलं तरी चालेल. तर आपल्याला ह्या गोष्टी आवश्यक आहेत. तर कोणत्या 6 गोष्टी महत्वपूर्ण आहेत? तर बघा, तात्पर्यात आपण जाऊया, हळूहळू तात्पर्य घेऊ. श्रीमद भागवतात परीक्षित महाराजांनी शुकदेव गोस्वामींना अनेक विद्वत्तापूर्ण प्रश्न विचारले. या प्रश्नांपैकी एक प्रश्न असा होता की जर लोकांना आपली इंद्रिय नियंत्रित करता येत नसतील तर ते प्रायश्चित का करतात? उदाहरणार्थ, एखाद्या चोराला पूर्णपणे माहित असते की चोरी केल्यास आपण पकडले जाऊ, आणि इतकेच नव्हे तर पोलिसांकडून एखादा चोर पकडला गेला आहे हे तो प्रत्यक्षात पाहतही असेल तरीही त्याचे चोरी करणे सुरूच असते. पाहण्याने आणि ऐकण्याने अनुभव प्राप्त होतो. अल्पबुद्धी मनुष्य पाहण्याद्वारे अनुभव प्राप्त करतो आणि त्यापेक्षा अधिक बुद्धिमान मनुष्य ऐकण्याद्वारे अनुभव प्राप्त करतो. जेव्हा एखादा बुद्धिमान मनुष्य न्याय ग्रंथ आणि शास्त्रातून ऐकतो की चोरी करणे चांगले नाही आणि चोरी पकडली गेल्यावर चोराला शिक्षा होते, तेव्हा तो चोरीपासून अलिप्त राहतो. अल्पबुद्धी मनुष्याला चोरी केल्याबद्दल प्रथम पकडून शिक्षा दिली जाते, तेव्हा तो चोरी करण्यापासून परावृत्त होतो. तथापि एखाद्या मूर्खाला ऐकण्याचा आणि पाहण्याचा अनुभव असेल व त्याला शिक्षाही झालेली असेल, परंतु तरीही तो चोरी करणे सुरूच ठेवतो. अशा मनुष्याने जरी प्रायश्चित्त घेतले आणि सरकारने त्याला जरी शिक्षा केली तरी तुरुंगातून बाहेर पडताच तो पुन्हा चोरी करण्याचे चालूच ठेवतो. तुरुंगवासाची शिक्षा हे जर प्रायश्चित्त मानावयाचे असेल तर प्रायश्चित्तापासून काय लाभ आहे? बघा, तर या ठिकाणी सुरुवात जी आहे त्याचं वर्णन जे आहे, या श्लोकाचा विस्तार, तर प्रभुपाद आपण थोडक्यात मागे चर्चा केली. प्रभुपाद हे उत्तम द्रष्टा आहे, म्हणजे उत्तम गोष्टी पाहणारे आहेत आणि उत्तम दृष्टांत देणारे आहेत. दृष्टांत म्हणजे उदाहरण देऊन समजावून सांगणं हे एका चांगल्या शिक्षकाचं, चांगल्या गुरुचं लक्षण असतं. तसं नारद मुनी सुद्धा भागवतामध्ये काय सांगतात? त्यांच्या उदाहरणाद्वारे समजून सांगतात. सुरुवात कशी भागवतामध्ये पहिल्या स्कंदात की
मी आहे ना, महाभागवतांकडे मी स्वतः त्याचं उदाहरण, स्वतःच्या उदाहरणाद्वारे नारद मुनींनी शिकवलं, उदाहरण समजून सांगितलेलं आहे भागवतांमध्ये. तशा प्रकारे या ठिकाणी प्रभुपादजी एक उत्तम दृष्टांत देत आहेत. काय दृष्टांत आहेत? एक चोर आणि पोलीस. मग आपल्याला वाटेल सुरुवात अशी कशी आहे या तात्पर्याची, या श्लोकाला समजून सांगण्यासाठी. तर भगवंतांच्या मनात काय चालू आहे किंवा आचार्यांना सांगायचं काय आहे हे प्रभुपाद आधीच समजून घेतात. आणि यालाच एका प्रार्थनेमध्ये आपण ती प्रार्थना गातो त्यामध्ये स्पष्ट सांगितलं गेलं आहे, श्री चैतन्य मनोभीष्टम स्थापितम येन भूतले स्वयं रूप कदा मह्यम ददाति स्वपदांतिकम. जसं श्री चैतन्य मनोभीष्टम स्थापितम येन भूतले, चैतन्य महाप्रभूंच्या मनामध्ये काय आहे ते रूप गोस्वामींनी या भूतलावर स्थापन केलेलं आहे ग्रंथांद्वारे, मंदिराद्वारे. तर हे आपण पाहतो त्यांनी मंदिरांचं उत्खनन केलेलं आहे, लीलास्थळे शोधून काढलेले आहेत. तर असं का आपण म्हणतो? कारण त्यांनी चैतन्य महाप्रभूंचं मन, मनो अभिष्टम, मनामध्ये काय लपलेलं आहे ते त्यांनी या भूतलावर मांडलेलं आहे, सांगितलं गेलं आहे. स्वयंरूप कथामय्यम, रूप गोस्वामींनी स्वतः हे दिलेलं आहे आपल्याला. आणि म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गुह्य गोष्टी आहेत मनातल्या. तसं प्रभुपादाने सुद्धा भगवंतांना किंवा आचार्यांना रूप गोस्वामींना काय सांगायचं आहे, म्हणजेच रूप गोस्वामींच्या मनामध्ये काय चालू आहे ते प्रभुपादांनी या ठिकाणी स्पष्ट आपल्याला केलेलं आहे. म्हणून प्रभुपाद बघा आधी उदाहरण देतात. जसं एखादी कोणी माता जी असेल ना, स्त्री, आपल्या मुलांना औषध भरवताना किंवा एखादी अभ्यास करण्यासाठी सांगताना किंवा त्याला चांगलं कार्य करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी, औषध घेण्यासाठी, जेवण करण्यासाठी सांगतात ना, बेटा इकडे हा घास चिऊचा, हा घास माऊचा, हा घास काऊचा, असं म्हणत म्हणत भरवता की नाही? किंवा त्याला गोडी खाऊ घालायची असेल तर चॉकलेटमध्ये मिक्स करून देतात, लाडूमध्ये मिक्स करून देतात. तशा प्रकारे प्रभुपादजी सुद्धा हा जे गुरु काय कोणाला बनायचं आहे, लगेच आपण काय म्हणू, अरे बापरे मला गुरु बनायचं नाही, असं आपल्या मनात येतं की नाही? गुरु नाही, मी नाही बनू शकत, आपल्याला भीती वाटते गुरु बनणं. पण प्रभुपाद काय करतात, ते वाचो वेगम, प्रभुपादाने सुरुवात केलेली उदाहरण दिलं आधी सुरुवातीला. काय उदाहरण आहे की प्रायश्चित्त म्हणजे नेमकं काय, प्रभुपाद उदाहरण देऊन समजावून सांगतात, आजूबाजूचं स्पष्ट करून सांगतात. तर प्रभुपादाने ठिकाणी सुरुवात केलेली आहे. शुकदेव गोस्वामींना अनेक विद्वत्तापूर्ण प्रश्न विचारले, म्हणजे त्यांना प्रश्न विचारले गेले आहेत. म्हणजे दुसऱ्याचं आपण सांगतो ना कधी कधी, समजा आता एखाद्याला सांगायचं असेल की तुम्ही या नियमाचं पालन करा, तुम्ही चुकलेला आहात, तर कधी कधी आपण जवळचा व्यक्ती असेल तर स्पष्ट सांगू शकतो, पण बाहेर लांबचा असेल तर आपण स्पष्ट सांगत नाही. का हो असं करा, एकदा एका माणसाने आमच्या घरामध्ये येऊन असंच बसला होता आणि त्याने फ्रीज मधून बाटली काढली, पाणी पिलं, आम्ही त्याला रागावलो, त्याला परत घरामध्ये घेतलं नाही. याला काय वाटेल, अरे बापरे मी पण न विचारता घुसलो आणि फ्रीज मधनं वस्तू खाल्ल्यात काढल्यात, म्हणजे मला पण परत घेणार नाही. म्हणजे त्याला न सांगता थर्ड पर्सन त्याला समजेल अशा भाषेमध्ये सांगणं गरजेचं आहे. त्याला स्पष्ट बोलायचं नाही, तुम्ही आमच्या घरात का आला, वस्तू का घेतली फ्रीज मधून, नाही, उदाहरण देऊन समजून सांगतो बऱ्याचदा आपण. तशा प्रकारे या ठिकाणी प्रभुपादांनी सांगितलंय की परीक्षित शुकदेव गोस्वामींना परीक्षित महाराजांनी असा प्रश्न विचारला. आपल्याला वाटेल हा त्यांचं चालू आहे का, हो हो, म्हणजेच आपण लक्षपूर्वक ऐकतो, हो त्यांचं सुरू आहे का, मग आपण आपल्यामध्ये या सुधारणा कशा करायच्या तो आपण विचार करत असतो. आणि मग जर लोकांना आपली इंद्रिय नियंत्रित करता येत नसतील तर ते प्रायश्चित्त का करतात? मग आपल्याला सुद्धा आपले इंद्रिय नियंत्रण करणं कठीण जातं की नाही? थोडंसं कठीण आहे. इंद्रियांना नियंत्रण करणं अर्जुनाला कठीण गेलं तर आपल्यासारख्यांचं काय? मग इथे कसा प्रश्न विचारला गेला आहे की त्यांना जर लोकांना म्हटलं गेलं आहे मग ते इंद्रिय नियंत्रण कठीण जात आहे, मग ते प्रायश्चित्त करतात. म्हणजे प्रायश्चित्त करणं पण आवश्यक आहे, कारण इंद्रिय निग्रह होणार नाही, चुका होतील. मग आधी प्रायश्चित्त केलं, मग हळूहळू समजून घ्यायचं, मग नंतर इंद्रिय निग्रह करायचं. म्हणजे त्या मार्गावर बरोबर आपल्याला खेचून ओढून ताणून आपल्याला आणतायत, समजावून सांगतायत. आणि उदाहरणार्थ काय दृष्टांत दिलेला आहे, एखाद्या चोराला सर्व माहित असतं, तसं आपल्याला सर्व नियम माहिती आहेत,
पण तरीही आपण काही काही नियमाचं उल्लंघन करतो. कधी कधी समजा दररोज मंगल आरती करणं सांगितलं जातं. प्रभुपाद म्हणतात एका ठिकाणी की इस्कॉनच्या अनुयायांनी, मग ते मंदिरात असो किंवा घरी असो, मंगल आरती करणं आवश्यक आहे. पण आपण कधी कधी होत नाही, मग आपण चुका आपल्याकडे होतात, आपल्याला माहिती आहे, तरी पण या गोष्टी होतात. आपण पकडले जाऊ. आणि इतकेच नव्हे तर पोलिसांकडून एखादा चोर पकडला गेला हे प्रत्यक्षात पाहतोय, आणि एक चोर दुसऱ्या चोरांना पाहतो पण, तरी तो सुरू ठेवतो. म्हणजेच या गोष्टी पुन्हा पुन्हा पालन करणं आवश्यक आहे. जीवाचा स्वभाव आहे पुन्हा पुन्हा गोष्टी चुका करणं, त्याचं फसवणं, अपूर्ण इंद्रिये मध्ये येईलच. कारण आपली बुद्धी तेवढी प्रगत झालेली नाहीये. पण मग काही जण अनुभवातून शिकतात, काही जण श्रवणातून शिकतात. अशा दोन प्रकार या ठिकाणी सांगितलं गेलं आहे. अल्पबुद्धी मनुष्य पाहण्याद्वारे अनुभव प्राप्त करतो, आणि त्यापेक्षा अधिक बुद्धिमान मनुष्य ऐकण्याद्वारे. म्हणजेच जो पाहून शिकतो त्याला काय म्हणता येईल, थोडा कमी बुद्धीचा, आणि जो ऐकून शिकतो त्याला म्हणता येईल अधिक बुद्धिमान. आपण ऐकून शिकणं फार महत्वाचं आहे. त्या ठिकाणी प्रश्न पण होता, वाचोवेगमचा अनुवाद लिहा, सोपाच आहे. वास्तविक प्रायश्चित्त काय आहे? तर खरं प्रायश्चित्त म्हणजे काय ते दुसऱ्या पॅरेग्राफची शेवटची ओळ आहे. जाऊया पुढे आपण. तर हळूहळू असं करत करत मग त्या चोराला समजत नाही, कारण तो ऐकत नाही, पुन्हा चूक करतो, पुन्हा फसतो आणि चोरी करणं सुरू ठेवतो. पुन्हा बाहेर जातो, पुन्हा जेलमध्ये येतो, पुन्हा बाहेर जातो. अशा प्रकारे सुरू असतं. तशाच प्रकारे आपण सुद्धा, म्हणजे आता शिकायचं काय आहे, पुन्हा शिकवण काय शिकायचं, आपण शिक्षा काय घ्यायची आहेत, आपण सुद्धा या भौतिक जगामध्ये 84 लाख जन्म मध्ये फसलेलो आहोत. म्हणजे आपण काय आहोत, हे शरीरामध्ये, शरीर रूपी जेलमध्ये आत्मा बंदिस्त आहे. समजलं तुलना कशी केली आपण? या शरीर रूपी कारागृहामध्ये आत्मा फसलेला आहे. त्यातनं आपल्याला त्या आत्म्याला बाहेर काढायचं आहे, त्याला ज्ञान द्यायचं आहे. आता प्रायश्चित्तापासून काय लाभ होतो, यातनं कसं मुक्त व्हायचं, परीक्षित महाराज बघा काय विचारताय पुढे. दृष्टश्रुताभ्याम यत् पापम जानन्नप्यात्मनो हितं करोति भूय विवशा प्रायश्चित्तमथो कथं क्वचिन्निवर्तते भद्रात् क्वचित् चरति तत्पुनः प्रायश्चित्तं मथो पार्थं मन्ये कुंजर शौचवत्. आता प्रभुपादांनी उदाहरण दिलं आहे, आणि या ठिकाणी मग परीक्षित महाराजांना शुकदेव गोस्वामी उदाहरण दिलं गेलं आहे. बघा, उदाहरण देऊन समजून सांगणं हे महत्वाचं आहे. त्याला म्हणतात उत्तम शिक्षक, उत्तम द्रष्टा, उत्तम प्रवक्ता. आता बघा त्यांनी उदाहरण काय दिलंय, कुंजर शौचवत म्हणजे हत्ती स्नान. बघा पुढे, ते प्रायचित्ताची तुलना हत्तीच्या स्नानाशी करतात. हत्ती नदीमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे स्नान करतो, परंतु नदी तटावर येताच आपले संपूर्ण शरीर पुन्हा धुळीने माखून घेतो. मग अशा स्नानाचा काय उपयोग आहे? त्याचप्रमाणे अनेक आध्यात्मिक साधक हरे कृष्ण महामंत्राचा जप करतात, आणि त्याचबरोबर अनेक निषिद्ध गोष्टीही करतात. त्यांना वाटते की आपला सर्व जप सर्व अपराधावर मात करील. पवित्र नामाचा जप करताना मनुष्याकडून ज्या 10 प्रकारचे अपराध होऊ शकतात, त्यापैकी एक अपराध होय, व त्याला नामनो बलात् यस्य हि पाप बुद्धी, अर्थात हरे कृष्ण महामंत्राच्या जपाच्या सामर्थ्यावर विसंबून पाप करणे असे म्हणतात. बघा प्रभुपाद थोडंसं कसं वळत आहे ना, म्हणजे या ठिकाणी विषय काय चालू आहे की आपल्याला गोस्वामी बनायचं आहे. कडी आणि श्रंखला काय आहेत की गोस्वामी बनण्यासाठी आपल्याला आधी सुरुवातीला प्रायचित्त वगैरे करणं, काय चुका झाल्या त्याच्यावर नियंत्रण करणं गरजेचं आहे इंद्रियावरती. कारण आणि मग पुढे संबंधाचा काय जोडला गेला आहे, शिकवण काय देतात प्रभुपाद. प्रभुपाद स्पष्ट सांगतायत की हरे कृष्ण साधकांसाठी काय शिकायचं आहे, त्यांनी असं चूक करता कामा नये. उदाहरण काय दिलं गेलं आहे, हत्ती स्नान. हत्ती काय करतो, पाण्यात जातो, नदीमध्ये आंघोळ करतो, पुन्हा बाहेर आलं की त्या ठिकाणी राख जी आहे चिखल घेतो आणि पुन्हा आपल्या अंगावरती टाकतो. मग त्याला योग्य म्हणता येईल का? नाही. कुंजर शौचवत. पुन्हा मग आपण जर प्रायचित्त केलो,
या 84 लाख योनीमध्ये भटकून भटकून आपण या भक्तीमध्ये आलेलो आहोत. पण इथे आपल्याला सर्व समजलेलं आहे, मग पुन्हा त्या गोष्टी आपण कशाला करायच्या? भौतिक गोष्ट हे समजून घेणं आवश्यक आहे. आणि पुन्हा चुकलं आपण, मग आपल्याला काय म्हणता येईल? अल्पबुद्धी. समजलं मागच्या तात्पर्यात पॅराग्राफ मध्ये. आता या पॅराग्राफ मध्ये प्रभुपाद समजून सांगतायत की आपण जर असं हत्तीप्रमाणे केलं तर साधकाने अशा निषिद्ध गोष्टी करायच्या नाही. आणि पुन्हा प्रभुपाद येतात मग जपावरती. तर असं आपण का करतो? आपण म्हणू की आपण तर स्नान करतो, घाण आपण अंगावर टाकत नाही. पण प्रभुपाद बरोबर सांगतात, चेतो दर्पण मार्जनम, या नावाद्वारे सर्वात्म स्नपनम, या नावाद्वारे आपण आंघोळ करतो आहोत. हरिनाम काय करते? आपल्याला आंघोळ घालते आहे. पण पुन्हा आपण 10 प्रकारचे अपराध, तो विषय नाही आपला. त्यातल्या प्रभुपादांनी सांगितलंय, नामनो बलात् यस्यहि पापबुद्धी, की आपण ते अपराध आपल्याकडनं होता कामा नये. कोणता अपराध? नामाच्या बळावरती पाप करणे. की फक्त मी हरे कृष्ण जप करतोय, सर्व पाप धुतले जातील, पण ते सुद्धा अपराध आहे, ते पुन्हा करायचं नाही. आता प्रभुपाद पुन्हा उदाहरण सांगतायत, पुढचं बघा. त्याचप्रमाणे काही ख्रिश्चन लोक आपल्या पापांची कबुली देण्याकरता चर्चमध्ये जातात. म्हणजे काही लोक काय करतात की त्यांना माहिती सर्व, त्याचा उपाय म्हणून काय करतात? चर्चमध्ये जातात. कारण त्यांना वाटते की धर्म उपदेशकासमोर आपल्या पापाची कबुली दिली आणि काही प्रायश्चित्त घेतले की एका सप्ताहातील पापांच्या परिणामापासून आपली मुक्तता होईल. थोडेसे पैसे टाकले आपण मंदिरात, हुंडीमध्ये, थोडं डोनेशन दिलं की चला आपले पाप धुतले जातील. त्याने थोडस पुण्यकर्म लाभतं, पाप धुतले जात नाही. त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. प्रभुपाद स्पष्ट म्हणतात, काही लोक असं करतात, शनिवार संपून रविवार उजाडताच ते पुन्हा पाप कर्म करू लागतात. तर मागच्या सप्ताहामध्ये किती पाप केलेले आहेत? समजा तर कोणी थोडस 5-6 चुकीचे कामं केले असतील, तो काय म्हणेल, मग ठीक आहे, हे $5, कोणी श्रीमंत असेल तर $500, प्रत्येक पापाला $100 म्हणून तो टाकेल आणि त्याच्या हाती देईल, माझ्यासाठी प्रार्थना करा आणि देऊन टाका, प्रेयर्स. तसं काय झालं? हे व्यवहाराप्रमाणे झालेलं आहे, एका व्यापाराप्रमाणे झालेलं आहे. पण व्यापार हे भगवंताच्या भक्तीमध्ये चालत नाही. प्रेमामध्ये वेगळ्या गोष्टी असतात. जे काही कर्मकांड, ज्ञानकांड, त्यामध्ये या गोष्टी चालतात. जसं देवी देवता आहेत, त्यांच्या पूजेमध्ये या गोष्टी होतात. पूजा, जेवढं काम, जेवढे पैसे दिलेत तेवढ्या वस्तू घेणं. तर या ठिकाणी बघा पुढे प्रभुपाद स्पष्ट करतात, शनिवार संपून रविवार उजाडताच ते पुन्हा पापकर्म करू लागतात, कुंजर शौचवर. कारण पुढील शनिवारी आपल्याला क्षमा केली जाईल अशी त्यांची अपेक्षा असते. त्यावेळेचे सर्वात बुद्धिमान राजे महाराज परीक्षित यांनी अशा प्रकारच्या प्रायचित्ताची निंदा केली आहे. म्हणजे आपल्या शास्त्रात अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्याची निंदा केली आहे. त्या गोष्टी म्हणजेच आपल्यासाठी योग्य नाही. तितकेच बुद्धिमान आणि महाराज परीक्षितांचे अनुरूप आध्यात्मिक गुरु शुकदेव गोस्वामी यांनी राजांच्या प्रश्नाचे उत्तर दिले आणि प्रायचित्ता संबंधी राजाच्या विधानास पुष्टी दिली. पाप कर्म हे पुण्य कर्माने धुवून जाऊ शकत नाही, स्पष्ट आहे. समजा एखाद्याला आपण लाथ लागली, आपण पाया पडतो, चुकून लागली तर मग पुन्हा जर लाथ मारायची, पुन्हा पाया पडायचे, ते योग्य आहे का? नाही. मग लाथ मारायचीच कशाला आपण? अशा प्रकारे स्पष्ट वाक्य बघा, महत्वपूर्ण वाक्य आहे, पाप कर्म हे पुण्य कर्माने धुवून जाऊ शकत नाही. पापांचा आपल्याला परिणाम भोगावाच लागतो आणि पुण्याचा परिणाम सुद्धा भोगावाच लागतो. म्हणून आपल्यामधील सुप्त कृष्ण भावनेची पुनर्जागृती करणे म्हणजेच वास्तविक प्रायचित्त होय. हे उत्तर आहे आपल्या तिसऱ्या प्रश्नाचं. वास्तविक प्रायचित्त काय आहे? वास्तविक प्रायचित्त म्हणजे काय आहे? आपल्यामधील सुप्त कृष्ण भावनेची पुनर्जागृती करणं म्हणजेच वास्तविक प्रायचित्त होय. तेव्हा प्रत्येक शब्द महत्वपूर्ण आहे. आपल्यामधील सुप्त म्हणजेच आपल्यामध्ये सुप्त रूपात, गुप्त रूपामध्ये कृष्ण भावना आहे.
शब्दा शब्दे विश्वास कैले सुदृढ निश्चय श्रवण आदी शुद्ध चित्त कर या उदय. म्हणजे आपल्यामध्ये ती भावना क्षमता आहे, फक्त ती झाकली गेली आहे काही कारणांमुळे. जसं पहिलं वाक्य काय आहे? चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेलं आहे शिक्षाष्टक मध्ये, चेतो दर्पण मार्जन. आपण शुद्ध भक्त आहोतच, पण ती शुद्ध भक्ती, ते आपल्यातले गुण काय झालेले आहेत? आवृत्त झालेले आहेत. धुळेने, अनर्थाने, या भौतिक जगात आपण आल्यामुळे या 3 गुणांच्या प्रभावामुळे आपल्यावर याचा एक वलय झालेलं आहे. पण ते दूर करायचं आहे. म्हणजे आपल्यामध्ये या गोष्टी लपलेल्या आहेत, त्या पुनर्जागृती म्हणजे आपल्यामधील सुप्त कृष्ण भावनेची, म्हणजेच प्रत्येक आत्मा हा भगवंतांचा शुद्ध भक्त आहेच, पण काही कारणास्तव तो झाकला गेला आहे. मग त्याला कृष्ण भावनेची पुनर्जागृती करणे म्हणजेच वास्तविक प्रायश्चित्त आहे. खरं प्रायश्चित्त काय आहे? त्या आत्म्याला पुनर्जागृत करायचं आहे. म्हणजे तो झोपलेला, सुप्त म्हणजे झोपलेला आहे, आणि त्याला जागृत करायचं आहे. मग जागृत कसं करणार? कृष्ण भावनेद्वारे. आता कृष्ण भावना म्हणजे काय? आता याचं थोडं सविस्तर उत्तर तुम्हाला लिहावं लागेल, पुढच्या ओळीमध्ये पण दिलेलं आहे. फक्त एकच ओळ लिहायचं नाही, कमीत कमी 4 ओळी उत्तर लिहायचं आहे. पुढचं बघा स्पष्टीकरण काय दिलंय प्रभुपादांनी. वास्तविक प्रायश्चित्त म्हणजे वास्तविक ज्ञानाची प्राप्ती होय, आणि याकरता एक आदर्श विधी आहे. म्हणजेच आपल्याला ज्ञान, कृष्ण भावनेबद्दल ज्ञान समजून घ्यायचं आहे. ते ज्ञान समजलं तर आपली कृष्ण भावना जागृत करता येईल. कशी जागृत करायची मग? आरोग्य विषयक नियमाचे पालन केल्याने मनुष्य आजारी पडत नाही. मनुष्याने आपले मूळचे ज्ञान पुनरुज्जीवित करण्याकरता काही विशिष्ट तत्वांचे प्रशिक्षण घेणे आवश्यक असते. म्हणजेच आपल्यामधील कृष्ण भावना जागृत कशी करायची, यासाठी ज्ञान असणं, समजणं, घेणं आवश्यक आहे. मग ते घ्यायचं कुठून? मग त्यासाठीच कोर्सेस आहेत, गुरुकडे जावं लागतं, वैष्णवांना विचारावं लागतं, आदान प्रदान करावं लागतं, संबंध ठेवावा लागतो, किंवा काहीतरी उठाठेव करावी लागते. याला एक वाक्य आहे, चाणक्य पंडित सांगतात, नहि सिंहस्य सुप्तस्य प्रवेशन्ति मृगे नर. सिंह जंगलाचा राजा असला तरी त्याला शिकार, त्याचं भक्ष्य जे आहे स्वतः त्याच्याकडे चालून येत नाही, त्याला प्रयत्न करावे लागतात. तर भक्तांना सुद्धा कृष्ण भावनेसाठी प्रयत्न करावे लागतात. काय प्रयत्न करावे लागतात? आपल्याला कोर्स करावा लागतो, फीस भरावी लागते, बसावं लागतं, नोट्स काढावे लागतात, उत्तरं लिहावी लागतात, श्लोक पठण करावं लागतं, परीक्षा द्यावी लागते, खटाटोप करावा लागतो, मोबाईल घेऊन बसावं लागतं. अशा प्रकारे मोबाईल चार्ज करावा लागतो, व्हिडिओ ऑन ठेवावा लागतो. अशा गोष्टी कराव्या लागतात, काहीतरी करावं लागतं, कारण हे व्यावहारिक आहे. कृष्ण भावना काय आहे? ती ज्ञान, ते जागृत करावी लागते, म्हणजे ते पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. स्पष्ट म्हटलं गेलं आहे. म्हणून आपल्यामध्ये मूळ जी भावना आहे ती झाकली जाते. तो स्वभाव असतो. जसं मुलाचा स्वभाव असतो खेळणं, खोड्या करणं, तसा आपलाही स्वभाव असतो. काही गोष्टी न ऐकणं, काही गोष्टी समजून न समजल्यासारखं करणं. तर तशा प्रकारे पुन्हा पुन्हा त्या गोष्टी आपल्याला पुन्हा पुन्हा कराव्या लागतात. आपला जो जप आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हा मंत्र पुनरुच्चारण करावा लागतो. आणि या मंत्रामध्ये पण 3 शब्द आहेत. कोणते कोणते शब्द आहेत? हरे, कृष्ण आणि राम. म्हणजे या शब्दाला पुन्हा 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 सांगावं लागतं. का? त्या मन एवढं खोडकर आहे, त्या मनाला भक्त बनवणं सर्वात मोठी तपस्या आहे. मग त्यासाठी त्याला पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. जसं एखाद्या मुलाला पुन्हा पुन्हा सांगावं लागतं, तसं या मनाला पुन्हा पुन्हा त्याला सांगावं लागतं. तपस्या काय आहे मग बघा, काही विशिष्ट नियमाचं, तत्वाचं त्याला प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. आणि ते प्रशिक्षण कसं दिलं जातं मग? अशा नियमित जीवनाला तपस्या म्हटली जाते, आणि ती तपस्या आहे. आता तपस्या आपण सुद्धा काय करत आहोत? तपस्या करत आहोत.
2 तास बसणं. कधी शाळेतही बसलो नसेल आपण, आपल्यापैकी बरेच जण खूप वर्षांनी बसले असाल, बरेच जण खूप वर्षांनी लिहित असाल, पण तुम्हाला जबरदस्ती ते करावं लागेल. का? ती तपस्या आहे. गुरूंच्या प्रसन्नतेसाठी, भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी, प्रभुपादांचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी, सर्टिफिकेट प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी, ब्राह्मण दीक्षा प्राप्त करण्यासाठी. पण ते चांगलं आहे. तर का? तपस्या, मनोनिग्रह, इंद्रिय संयम. पान नंबर 4 वरती बघा. तपस्या, मनोनिग्रह, इंद्रिय संयम, दान देणं, सत्य, स्वच्छता आणि योगासनांचा अभ्यास इत्यादी गोष्टींद्वारे मनुष्याला वास्तविक ज्ञानाची अथवा कृष्ण भावनेची प्राप्ती होऊ शकते. तर आपल्याला कृष्ण भावनेवर प्रगती अवलंबून आहे, पण ती कशी प्राप्त करायची आहे त्याचं उत्तर या ठिकाणी आहे. कशी प्राप्त करायची आहे? या गोष्टींद्वारे. तपस्या आहे, सोपं नाही. साधकाची प्रगती कशावर अवलंबून आहे? मनोवृत्तीवर अवलंबून आहे. पण ते सोपं नाही. मनोवृत्ती म्हणजे नेमकं काय? तपस्या आहे, मनोनिग्रह आहे, इंद्रिय संयम आहे, दान देणं आहे, सत्यता आहे, स्वच्छता आहे, योगासन आहे, अभ्यास आहे. समज जोडला गेला त्या परिच्छेदाशी या परिच्छेदाशी. कळतं आपल्याला? सोबत आहे सगळेजण? आहेत मी आशा करतो. आपलं नेटवर्क पण स्ट्रॉंग आहे. ओके, चालेल. समजून घ्या. आता पुढे मग अजून प्रभुपादजी बघा कशा प्रकारे समजून सांगतात. प्रभुपादांचं वैशिष्ट्य बघा. एक द्रष्टा किती चांगल्या प्रकारे दृष्टांत देतात आणि समजून सांगतात. हे आपण समजलं पाहिजे प्रभुपादांकडून. म्हणजे प्रवचन कसं करायचं किंवा शिकवायचं कसं किंवा पटवून सांगायचं कसं हे प्रभुपादांपासून आपण शिकतो बघा. आता पुढे की वास्तविक ज्ञान ते आहेच. तथापि शुद्ध भक्ताचा सत्संग लाभण्या इतपत जर एखादा मनुष्य भाग्यवान असेल तर तो योगाभ्यासाद्वारे मनोनिग्रह करण्याच्या सर्व पद्धतींच्या पलीकडे जाऊ शकतो. आता पुढे 4 नियम येतील. त्याने केवळ अवैध स्त्रीसंग निषेध, मांसाहार निषेध, नशा निषेध आणि द्यूत निषेध या कृष्ण भावनेच्या नियामक तत्वांचं पालन केलं पाहिजे आणि प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली भगवत सेवेमध्ये संलग्न झाले पाहिजे. श्रील रूप गोस्वामींनी या सहज सुलभ पद्धतीची शिफारस केली आहे. आता बघा किती चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रभुपादांनी आपल्याला स्पष्ट सांगितलं गेलंय. सुरुवातीला थोडक्यात मी आपल्याला समजण्यासाठी प्रयत्न करतो आहोत. सुरुवातीला प्रायश्चित्त सांगितलं गेलं आहे. मग एका चोराचं उदाहरण दिलं गेलं आहे आणि मग चोराचं उदाहरण दिल्यानंतर मग खरं प्रायश्चित्त काय आहे त्याची व्याख्या केली गेली आहे. आणि खरं प्रायश्चित्त म्हणजेच मग काही नियमाचं पालन. मग काही नियम म्हणजे नेमकं काय? त्यामध्ये तपस्या, मनोनिग्रह, दान देणं, स्वच्छता या गोष्टी आहेत. आणि या गोष्टी कशाद्वारे प्राप्त होतील? मग साधूच्या सत्संगाद्वारे म्हणजे श्रवणाद्वारे. आणि मग याद्वारे काय होईल? मग ज्या 4 गोष्टी आहेत त्यापासून आपण दूर होऊ, त्याचा निषेध करू. 4 नियम. आणि मग अशा प्रकारे आपल्याला हे सहज सोप्या पद्धतीमध्ये रूप गोस्वामींनी सांगितलं आहे आणि खास प्रभुपादांनी आपल्याला पटवून सांगितलं गेलं. म्हणजे झालं हे पहिल्या गुरु बनण्यासाठी वातावरण तयार करणं. म्हणजे एकदम जर म्हटलं तुम्ही गुरु बना तर कोणीही घाबरेल. पण उदाहरण समजून असं हळूहळू पटवून सांगणं हे यातनं आपण शिकलं पाहिजे. कशा प्रकारे बघा केलं, फ्लो कसा आहे, प्रवाह कसा आहे. आत्ता कुठे पहिल्या जे श्लोक आहे श्लोकाला सुरुवात होईल. चालेल? मला समजलं? थोडक्यात सहज विचार करा, थोडंसं लिहून काढा. प्रभुपादांबद्दल किती छान प्रभुपादांनी समजून सांगितलं आहे. वातावरण तयार करणं गरजेचं आहे. वातावरण निर्मिती. तसं आता बघा बऱ्याच जणांचे मोबाईल मधून मला त्यांचे चेहरे दिसत नाही आहेत. तर कॅमेरा व्यवस्थित ठेवला पाहिजे. काहींचं छत दिसतंय, काहींचा पाठीमागचा दरवाजा दिसतोय, एकाचं कपाट दिसत आहे. तर ते वातावरण निर्मिती असणं आवश्यक आहे. समजून घेणं आवश्यक आहे. तर प्रभुपादांनी आधी वातावरण तयार केलं. जसं उदाहरण पुन्हा सांगतो व्यावहारिक. एखादी गृहिणी आहे, त्यांना जर शिरा करायचा असेल तर काय पाहिजे? आधी गॅस पाहिजे, भांड पण पाहिजे, नंतर ड्रायफ्रुट्स पाहिजे, रवा पाहिजे,
घी पण पाहिजे, माचीस पण पाहिजे, चमचा पाहिजे. या गोष्टी वातावरण तयार असलं तर पटकन ती गृहिणी काय करेल, मग तो हलवा शिरा पटकन करू शकेल. तशाच प्रकारे या ठिकाणी वातावरण निर्मिती प्रभुपाद करताय. आपल्याला गुरु बनायचं आहे आणि गुरु बनायला एकदम घाबरून जाऊ आपण. मग त्यासाठी प्रभुपादांनी असं हळूहळू करत करत रूप गोस्वामींचं नाव सांगितलंय, पण हे प्रभुपादांची कृपा आहे आपल्यावरती. आता आपण पुढे जाऊया. वाचो वेगम. तर वाचो वेगम म्हणजे काय हे आपण आज घेऊ, बाकी मग पुढच्या वेळेस घेऊ. मनुष्याने सर्वप्रथम आपली वाणी नियंत्रित केली पाहिजे. आता बोलताना किती काळजी ठेवली पाहिजे आपण, म्हणजे कोणाशी बोलतो आहे, कसं बोलतो आहे, काय बोलतो आहे, हे पाहणं गरजेचं आहे. बघा, वाणीवर नियंत्रण करणं आवश्यक आहे. बघा, आपल्यापैकी प्रत्येकात बोलण्याची शक्ती आहे आणि संधी मिळताच आपण बोलण्यास प्रारंभ करतो. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल, संधी साधू. साधू तर आपण आहेच, पण संधी मिळाली की आपण लगेच सुरू होतो की नाही. आता सर्वांना आम्ही म्यूट केलेलं आहे म्हणून एक वेळेस ठीक आहे, पण जर म्यूट काढलं तर लगेच सगळं बोलणं सुरू होईल. म्हणजे प्रत्येकांना बोलण्याची इच्छा असते. प्रत्येक जीवात्मा काहीतरी बोलू इच्छितो. तेवढंच नाही, लहान बाळ जेव्हा जन्माला येतं तर काय करतं ते, कहा 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 कहा. ते बाळ कहा काय रडत असतं. पण जसं ते बाळ गर्भामध्ये असतं तर भगवंतांना प्रार्थना करतं, हे भगवंता मला इथून काढ. तो आत्मा आहे, तो त्या फसलेला असतो छोट्याच्या पिशवीमध्ये, उलटा असतो. आणि तो म्हणतो, भगवंता मला इथून बाहेर काढ, बाहेर काढ. तुला प्रार्थना करतो. आणि जसं भगवंत त्याला बाहेर काढतात, आत्मा काय म्हणतो, कहा 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 कहा, कोण आहे कोण आहे कोण आहे, असं लगेच पलटी त्याच्या. भगवंतांना असं आहे का. मग लगेच काय तो आत्मा जो आहे, जो शरीर बाहेर येतं आणि तो शरीर बाहेर आल्यामुळे त्याला बाहेरचं प्रकृती वगैरे समजत नाही, ते बेशुद्ध पडतं. मग ते जे आहेत डॉक्टर त्याला पकडतात, असं उलट पकडतात आणि 2-3 ठेवतात. म्हणजे जन्मापासूनच फटके खायची सवय त्याला सुरू होते. आणि रडलं, बाळ रडतं आणि जग हसतं. हॅपी बर्थडे टू यू. ते बोलणं सुरू करतात, रडणं सुरू करतात. म्हणजे बाळ रडतं आणि जग हसतं. जगाची रीतच आहे. जेव्हा आपण रडू तेव्हा लोक हसतात, जेव्हा आपण हसू तेव्हा लोक रडतात. अरे याला कशाला प्राप्त झालेलं आहे. म्हणजे इच्छा द्वेष या गोष्टी या भौतिक जगामध्ये आहेतच. आणि ते बोलणं सुरू करतं, रडणं सुरू करतं, म्हणजे त्याच्यामध्ये बोलण्याची शक्ती आहे. आणि प्रत्येक जण संधी मिळतात बोलण्यास प्रारंभ करतो. प्रत्येकाची इच्छा असते, मला बोलायचंय, मला बोलायचंय, मला बोलायचंय. आणि त्याला म्हणतात वेगम. वेगमचा अर्थ काय आहे, स्पीड. त्याला वेग आहे, ते आवरता येत नाही. आता पाणी आणि वाणी दोघांमध्ये साम्य आहे. वाणी जर शांत असेल तर त्याला संत म्हणता येईल, आणि पाणी जर संत असेल त्याचा उपयोग वापरासाठी करता येईल, त्याला संत म्हणता येईल. वाणी शांत तर संत, आणि पाणी शांत तर संथ. हे शिकवता आपल्याला आपले ग्रंथ. तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की वाणी जी आहे ती पाणी आणि वाणी दोन्ही सारखेच आहे. तुलना करतोय आपण, तुलनात्मक अभ्यास करायचा प्रयत्न करतो आहे. जसं पाण्याला जर प्रभाव सोडला, कुठे पण काही पण केलं तर पूर येतील. जे आपण न्यूज मध्ये पाहतायत, ढगफुटी वगैरे होत आहे, कुठे पूर येतोय, कुठे काही होतंय, अनावृष्टी अतिवृष्टी या गोष्टी सुरू असतात. म्हणून पाण्यावर नियंत्रण करणं आवश्यक आहे, तसं वाणीवर पण नियंत्रण करणं आवश्यक आहे. पाणीला जर बांध घातला तर त्याचा आपल्याला चांगल्या ठिकाणी कॅनलद्वारे उपयोग करता येतो. पाणी नियंत्रणात आणलं तर उपयोगात येतं. तसं वाणी जर नियंत्रणामध्ये आणली तर प्रवचनामध्ये किंवा प्रचारासाठी त्याचा उपयोग होतो. जसं कोणी शिक्षक असेल, इतरांच्या कल्याणासाठी उपयोग करेल. कोणी गुरु असतील, शिष्यांसाठी मदत करतील. कोणी मार्गदर्शक असेल, आपल्या काउन्सिलला मदत करेल. त्याचा वाणीचा उपयोग होईल, तसं पाणीचा उपयोग होतो. जर पुढचं बघा, जर आपण कृष्ण भावनेसंबंधी बोलत नसलो तर सर्व प्रकारच्या निरर्थक गोष्टीविषयी बोलतो.
जर कृष्ण नसेल तर माया तयार आहेच. म्हणजे जर दोनच गोष्टी आहेत, द्वंद्व म्हणजे दोनच आहेत, दिवस रात्र. आता रात्र आहे म्हणजे दिवस नाही, उजेड आहे म्हणजे अंधार नाही, चंद्र आहे म्हणजे सूर्य नाही. तशा प्रकारे या भौतिक जगात जर कृष्ण असेल तर माया नाही, माया असेल तर कृष्ण नाही. मग आपल्या वाणीतून जर कृष्ण बाहेर येत असतील, माया येणार नाही. जर वाणीमधनं कृष्ण नाही आलेत तर माया तयारच आहे. तू काय करतो, तू आलाच नाही, तू असं बोलला, तो मला बोलवलंच नाही, त्याने सत्संग केला का, त्याचे 4 काउन्सिलिंग आहे का, मला त्याने विचारलंच नाही, त्याला भक्तीमध्ये आणलं. अशा प्रकारे आपण नको त्या गोष्टी, आपलं मन आपल्याला ते प्रवृत्त करतात, आपण बोलत राहतो. शेतातील बेडूक, आता उदाहरण पहा, प्रभुपाद उदाहरण सांगतात. म्हणजे उदाहरण देणं किती आवश्यक आहे. ती प्रभुपादांची खासियत आहे. एक द्रष्टा आणि उत्तम दृष्टांत, हे प्रभुपादांचं वैशिष्ट्य आहे. शेतातील बेडूक डराव डराव करून बोलतो, त्याचप्रमाणे जीभ असणारा प्रत्येक जण जरी निरर्थकच बडबड करायची असली तरी बोलण्याची इच्छा करतो. तथापि बेडकाचे ओरडणे केवळ सापालाच निमंत्रण देत असते. जरी बेडकाचे ओरडणे मृत्यूला निमंत्रण देत असले तरी त्याचे ओरडणे सुरूच असते. भौतिकवादी मनुष्यांच्या आणि मायावादी तत्वज्ञानांच्या बोलण्याची तुलना बेडकाच्या ओरडण्याशी करता येईल. ते नेहमी अर्थहीन बडबड करीत असतात व अशा रीतीने मृत्यूच्या जबड्यात पडण्याकरता मृत्यूला आमंत्रित करीत असतात. तरीही मायावादी तत्वज्ञानांना वाटते त्याप्रमाणे वाणी संयमित करणे म्हणजे मौन व्रत धारण करणे नव्हे. इथे बघा, प्रभुपादांनी सुरुवातीला उदाहरण दिले आहेत, बेडकाचं उदाहरण. जर आपण भगवंतांबद्दल नाही बोललो तर आपण काय करू, त्या भौतिक बेडकाप्रमाणे डराव डराव करू, भौतिक गोष्टी बोलू. आणि प्रभुपाद म्हणतात, मग त्याला काही मायावादी तत्वज्ञानी पण आहेत जे भगवंतांना मानत नाही. मायावादी म्हणजे भगवंतांचे शत्रू आहे, भगवंतांना शत्रूप्रमाणे मानतात, माया मानतात ते मायावादी लोक. किंवा तत्वज्ञानी ज्ञानाचा चुकीचा उपयोग, भगवंतांबद्दलचं ज्ञान स्वीकारत नाही, ते काय करतात, निरर्थक बडबड करतात. आणि असं बडबड करणं म्हणजे आपलं वेळ व्यर्थ घालवणं आहे, व्यर्थ वेळ घालवतात. आणि भक्ताचं एक लक्षण आहे अव्यर्थ कालत्वम, तो व्यर्थ वेळ घालवत नाही. तर बेडकाच्या ओरडण्याशी करता येईल. आणि हळूहळू एक दिवस ते काळ सर्प, जसं त्या बेडकाला सर्प खाऊन टाकतो, गिळतो. कारण बेडूक काय करतं, जेव्हा ओरडतं डराव डराव डराव, आता पावसाळ्यामध्ये तुम्ही पाहणार आहात, बेडूक जेव्हा ओरडतं तेव्हा ते आपल्या मृत्यूला बोलवतं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. ठीक आहे. काय कारणामुळे व्यत्यय आला होता, ठीक आहे. तर बेडूक काय करतो, आपल्या मृत्यूला बोलवतो. म्हणजे सापाला लगेच कळतं बेडूक कुठे आहे. म्हणजे बेडूक ओढून ओढून काय करतो, दुसऱ्या बेडकीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो, पण बेडकी आकर्षित होत नाही, सापच आकर्षित होतो आणि त्याला मृत्यू प्राप्त होतो. तसंच हे जे सायंटिस्ट आहे, वैज्ञानिक आहेत, मायावादी लोक भगवंतांविरुद्ध बोलायचा प्रयत्न करतात आणि स्वतःच मृत्यूच्या सापळ्यात काळ सर्पारूपी